तर आपण याच्या पुढे जे काय डेरिव्हेशन आणलं होतं ते डेरिव्हेशन अशा पद्धतीचं होतं आपलं. तो डेरिव्हेशनला मी आणलं होतं या पद्धतीमध्ये, श्रिंकेज लिमिट इज इक्वल टू M1 मायनस व्ही डी डिवाइड बाय एम डी. इथपर्यंत आपण आलो होतो. M1 मायनस एम डी, सो M1 मायनस एम डी डिवाइड बाय एम डी मायनस V1 मायनस व्ही डी डिवाइड बाय एम डी ब्रॅकेटच्या बाहेर रो डब्ल्यू. सो दिस इज अवर फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्हाला काढून दिला होता. श्रिंकेज लिमिटचा फॉर्म्युला आपण डेरिव्हेशन करून काढला होता. काय फॉर्म्युला होता बरं का तो? सो M1 मायनस एम डी डिवाइड बाय एम डी मायनस V1 मायनस व्ही डी डिवाइड बाय एम डी इंटू रो डब्ल्यू. याला आपण एक्सप्रेशनमधून बनवलेलं आहे. मग आपल्या लक्षामध्ये काय आलं बरं का, की यार याला जर का समजा व्यवस्थित सेपरेट जर केलं तर हा फॉर्म्युला पुन्हा काय बनत होता, 3 स्टेजेस होत्या. सो 3 स्टेजेस होत्या. श्रिंकेज लिमिट इज इक्वल टू वॉटर कंटेंट ऑफ फर्स्ट स्टेज मायनस V1 मायनस व्ही डी डिवाइड बाय एम डी इंटू रो डब्ल्यू. अशा पद्धतीने आपण एक्सप्रेशन काढलेलं आहे. मग आता आपल्या लक्षामध्ये येईल, हे एक्सप्रेशन वाटलं असं काही लक्षात घ्यायची जरूरत नाही, पण हे वरचं एक्सप्रेशन आपल्याला लागणार आहे. आता काय बरं का, लक्षात घ्या. श्रिंकेज लिमिट काढण्यासाठी तुम्हाला काय बोललो होतो मी, तुम्हाला एवढे घटक लागतील. कोणकोणतं लागतो तुम्हाला? M1 लागतो. M1 म्हणजे काय, नॅचरल कंडिशनमध्ये असणारी जी काही सॉईल आहे त्याचं जे वजन आहे त्याला M1 म्हणतो. बट नॅचरल कंडिशनमध्ये आहे का ती माती? नाही. तर लक्षात घ्या, सुपर सॅच्युरेटेड स्टेजमध्ये असणारी जी माती आहे तिचं वजन जे असतं तिला मी M1 म्हणतो. एम डी म्हणजे काय, ड्राय सॉईल, ओव्हन ड्राय सॉईल जे असते तिचं जे मास असतं त्याला मी एम डी म्हणून देत असतो. सो M1 आणि एम डी आपल्याला भेटला. सुपर सॅच्युरेटेड स्टेजमध्ये असताना मी मास तर कॅल्क्युलेट केलेलं आहे, पण तेव्हा मी त्याचं व्हॅल्यूम पण मला पाहिजे. सो व्हॅल्यूम पण मला पाहिजे, तो त्याला म्हणणार काय, तो त्याला मी म्हणणार V1. आणि ड्राय सॉईल जे आपण ओव्हन ड्राईड करून आणणार त्या ड्राय सॉईलचं व्हॅल्यूम पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. सो मला M1 माहीत पाहिजे, मला एम डी माहीत पाहिजे, मला V1 माहीत पाहिजे, मला व्ही डी माहीत पाहिजे. या 4 गोष्टी मला माहीत असायला पाहिजे. त्यासाठी आपण प्रॅक्टिकल करतो. जशी श्रिंकेज लिमिटचं प्रॅक्टिकल कशाबद्दल करतो आता आज प्रॅक्टिकल आपण बघूया. ठीक आहे. तर आता बघायचं काय बरं का, की श्रिंकेज लिमिटचं आपण प्रॅक्टिकल कशा पद्धतीने करतो. श्रिंकेज लिमिटचं प्रॅक्टिकलबद्दल डिस्कशन करतोय. तर मला काय लक्षात, मी काय करतो बरं का, आपल्याकडे जे एक छोटंसं कंटेनर असतं, एक छोटीशी वाटी असते. आणि मी याच्यामध्ये काय करतो, या वाटीमध्ये मी मर्क्युरी भरून घेतो सुरुवातीला. या वाटीमध्ये फुल काय भरून ठेवले मी, हे मर्क्युरी. राईट, ओके. तर आपण काय केलं बरं का, आपण काय घेतलं आहे, पहिली स्टेजमध्ये आपण काय करतो, दिशेवर समजा पहिली स्टेज आहे. पहिलं काम आपण काय करतोय, एक छोटीशी वाटी असते, त्या वाटीमध्ये आपण मर्क्युरी भरून घेतोय. ठीक आहे. भरल्यानंतर काय करावं, भरल्यानंतर आपल्याला काय काढायचं, ती जी वाटी आहे ना त्या वाटीचं व्हॅल्यूम मला माहीत नाही, मला ते व्हॅल्यूम काढायचं गड्या. त्या वाटीचं मला परफेक्ट व्हॅल्यूम काढण्यासाठी आपण धडपड करत आहोत. तो HG टाकलेला आहे, फुल HG भरलेला आहे. आता मी काय करणार, या HGचं वजन मेजर करून घेतो समजा. ठीक आहे, याचं वजन मेजर करून घेतो. खूप सारी आयडिया आपल्याकडे वजन मेजर करायची. काय बरं का, खाली भांडं जे असेल त्या खाली भांड्यांचं वजन केलेलं आहे समजा मी अगोदर, आणि या सगळ्यांचं वजन मी करून घेईल. तर हे वजनमधून जर का खाली भांड्याचं वजन करून टाकलं तर मला HGचं वजन भेटून जाईल. क्लिअर. सो मर्क्युरीचं वजन मी काढून टाकलं. त्या वाटीमध्ये भरलेलं जे काही मर्क्युरी होतं त्या मर्क्युरीचे वजन मी काढून टाकलं. ओके, मर्क्युरीचं वजन मी काढून टाकलं. मर्क्युरीची डेन्सिटी आपल्याला माहीत असते. सो डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आपल्याला माहीत असते. सो देअरफॉर डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इज इक्वल टू, मी काय लिहिणार, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इज इक्वल टू व्हॉट, मास ऑफ मर्क्युरी डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ मर्क्युरी. मग आपण एक काम करू ना, आपल्याला काढायचं काय बरं का, की त्या वाटीमध्ये मर्क्युरी जे काही होतं ना त्याचं व्हॅल्यूम किती आहे ते मला मेजर करायचं होतं. म्हणजे त्या वाटीचं व्हॅल्यूम मला काढायचं होतं. मी काय करणार आता, तुम्ही काय करणार, व्हॅल्यूम ऑफ द मर्क्युरी, राईट, किंवा व्हॅल्यूम ऑफ मर्क्युरी नथिंग बट व्हॉट, व्हॅल्यूम ऑफ श्रिंकेज डिश, त्याला श्रिंकेज डिश म्हणतो आपण, श्रिंकेज डिश म्हणावं आपण डायरेक्ट आता. सो व्हॅल्यूम ऑफ श्रिंकेज डिश इज इक्वल टू मास ऑफ मर्क्युरी डिवाइड बाय रो ऑफ मर्क्युरी. सो मास ऑफ मर्क्युरी डिवाइड बाय रो ऑफ मर्क्युरी जर का मी करून टाकलं तर मला काय भेटून जाईल बघा, व्हॅल्यूम ऑफ श्रिंकेज डिश भेटून जाईल. ओके, व्हॅल्यूम ऑफ श्रिंकेज डिश मला भेटून जाईल. हे क्लिअर आहे इथपर्यंत? व्हॅल्यूम ऑफ श्रिंकेज डिश काढून टाकले इथपर्यंत क्लिअर आहे का तुम्हाला? सो काय एक्सप्रेशन बनलं, व्हॅल्यूम ऑफ HG म्हणा किंवा व्हॅल्यूम ऑफ श्रिंकेज डिश म्हणा इज इक्वल टू मास ऑफ HG, मर्क्युरीचा मास, डिवाइड बाय रो ऑफ HG. इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता दुसरी स्टेजमध्ये मी आता काय करतो बरं का, आता मी काय करतो, 30 ग्रॅमचं सॅम्पल घेतो.
ठीक आहे. 30 ग्रॅमचं सॅम्पल घेतो. तो 30 ग्रॅमचा आपल्याला सॅम्पल घेणार आहे. कोणतं सॅम्पल घ्यायचं बरं का आपल्याला, लक्षात घ्या. 30 ग्रॅमचे सॅम्पल घ्यायचं आहे, ते 425 मायक्रॉनमधून पास झाले. तो 425 मायक्रॉनमधून पास झालेली जी माती आहे, मी 30 ग्रॅम एवढी माती उचलली. त्याच्यामध्ये मी काय करतोय बरं का, 30 ग्रॅम एवढी माती उचलली मी, आणि त्या मातीमध्ये मी आता काय करतोय बरं का, त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करतोय. तो पाणी किती ॲड करणार मी, पाणी मी एवढं ॲड करणार की जेणेकरून त्याच्यामध्ये जे पाणी आहे ना, ते वॉटर कंटेंट श्रिंकेज लिमिटपेक्षा जास्त असायला पाहिजे. श्रिंकेज लिमिट हे काय असतं, एक वॉटर कंटेंट असतं. तर मग लक्षात घ्या, 425 मायक्रॉनमधून पास झालेली जी काही माती आहे, 30 ग्रॅम एवढी माती उचलतोय आणि त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करतोय. पाणी किती ॲड करतोय, श्रिंकेज लिमिटपेक्षा जास्त पाणी ॲड व्हायला पाहिजे, म्हणून मी पाणी ॲड करतोय काहीतरी श्रिंकेज लिमिटपेक्षा जास्त. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. तर दुसऱ्या स्टेजमध्ये आपण 30 ग्रॅमचं काय घेतलेलं, 30 ग्रॅमची माती घेतलेली आहे आणि वॉटर कंटेंट ॲड केलेले. ठीक आहे, आता पुढे काय करतो बरं का आपण, आता तिची की वाटी होती, ज्याला श्रिंकेज डिश म्हणतोय मी, ती 30 ग्रॅमची जी मातीपासून आपण पेस्ट बनवलेली आहे, ज्या पेस्टमध्ये श्रिंकेज लिमिटपेक्षा जास्त वॉटर कंटेंट आहे, त्याला आपण या वाटीमध्ये भरतोय. आता तो पहिला लेअर भरला मी. त्याच्यानंतर पुन्हा मी दुसरा लेअर बाय लेअर भरायचं असतं ते. सो पहिला लेअर भरला, नंतर दुसरा लेअर भरला आणि समथिंग हा तिसरा लेअर भरला. तो 3 लेअरमध्ये मी काय करतोय, 3 लेअरमध्ये ती जी काही आपली श्रिंकेज डिश होती, त्या श्रिंकेज डिशला त्या 30 ग्रॅमपासून बनलेल्या पेस्टनं आपण काय करून टाकतोय, भरून टाकतोय. ठीक आहे, आता भरून झाली श्रिंकेज लिमिटपेक्षा जास्त जे काही आहे तेवढं वॉटर कंटेंट होतं, भरून झाली वाटी. आता या वाटीचं मी मेजर करून गेला. सो वाटीचं मी मेजर करतोय. मी वाटीचं मेजर केल्यानंतर आपल्याला काहीतरी वजन भेटेल, आणि त्या वजनामधून जर खाली वाटीचं जर का वजन मायनस करून टाकलं, तर तुम्हाला त्या फक्त मातीचं वजन भेटून जाईल. राईट. सो काय बोलतो मी, मास ऑफ सॉईल सॅम्पल मी मेजर करता येईल मला, ते केलं मी. सो मास ऑफ सॉईल सॅम्पलला मी डिनोट करतोय समजा M1. आलं लक्षामध्ये. मग तुम्हाला ते M1 भेटून गेल्या गड्या, M1 तुम्हाला भेटून गेल्या, असं अशा पण तुम्हाला M1 काय झाला आहे, भेटला आहे. सो M1 आपल्याला भेटून गेला. आणि M1 काय होता, तो M1 तोच होता सुपर. बघा, श्रिंकेज लिमिटपेक्षा जर का जास्त वॉटर कंटेंट असेल तर ते सुपर सॅच्युरेटेड सॉईल असते, तुम्हाला माहिती आहे. श्रिंकेज लिमिटपेक्षा जर का जास्त पाणी असेल तर ते सुपर सॅच्युरेटेड सॉईल असते. आणि आपला जो की पहिला सॅम्पल होता कालचा, तो काय होता, तो सुपर सॅच्युरेटेड स्टेजमध्ये होता. मग आपण काय बोललोय, आपला M1 काय असतो, सुपर सॅच्युरेटेड स्टेटमध्ये असणारी जी माती आहे तिचं जे वजन असतं तिला मी M1 म्हणतो, आणि मला M1 भेटून गेला. M1 तुम्हाला भेटला. तुम्हाला V1 पण भेटलेला आहे. कसं काय बरं का, ही जी काही वाटी आहे, या वाटीचं व्हॅल्यूम, श्रिंकेज डिशचं व्हॅल्यूम तुम्ही काढलं चालू मर्क्युरीच्या मदतीने, राईट की नाही. म्हणजे तुम्हाला M1 बी भेटून गेलं आणि तुम्हाला V1 पण भेटून गेलं. इथपर्यंत क्लिअर आहे का? सो M1 इज द मास ऑफ सॉईल सॅम्पल फिल इन श्रिंकेज डिश, अँड V1 इज द व्हॅल्यूम ऑफ श्रिंकेज डिश, जे की आपण कशा पद्धतीने काढलेले, वरती आपण मर्क्युरीच्या मदतीने ते आपण काढून टाकले. इथपर्यंत क्लिअर आहे रे? कमेंट करा, सांगा पटकन, जाऊ दे पुढे. क्लिअर आहे? सो M1 झाला, V1 झाला, M1 झाला, V1 झाला. आता मला काय करावं लागणार आहे, सो M1 झाला, V1 झाला. आता मला काय करायचं आहे, या जो सॅम्पल होता ना, आता ती जी वाटी आहे ना, ती मी वजन मेजर करून टाकलं, बाहेर काही काढलं नाही, असंच तुम्ही त्याचं वजन मेजर करून टाकलं आणि वाटीचं वजन मायनस करून टाकलं, म्हणजे मी सॉईल सॅम्पलचं वजन मला काढता येतं. तो मी M1 काढून टाकला. आता मी काय करतो, या श्रिंकेज डिशला उचलणार आणि याला मी पाठवणार ओव्हन ड्रायसाठी. सो ओव्हन ड्रायसाठी पाठवणार. ओव्हन ड्राय झाल्यानंतर तुम्हाला नाही वाटत का, या वाटीमध्ये जे काही आहे याच्यामधलं पाणी उडून जाईल आणि या मातीचं श्रिंकेज होऊन जाईल, याचं व्हॅल्यूम कमी होऊन जाईल. सो व्हॅल्यूम कमी होऊन जाईल म्हणजे काय बरं का, असं एवढं व्हॅल्यूम, जो फुल वाटी भरलेली जी की माती होती तिचं जे काही आता काय होऊन जाईल माहिती आहे का, तिचं अशा पद्धतीने होऊन जाईल, ती वाटी अशी दिसायला भेटेल. तर तिच्या त्या मातीचं व्हॅल्यूम काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. असं काहीतरी दिसायला भेटेल तुम्हाला व्हॅल्यूम. तो सुपर सॅच्युरेटेड असणारी जी की माती आहे, तिला जेव्हा मी ओव्हन ड्रायसाठी ठेवणार ना, तिच्यामधलं पाणी सगळं उडून जाईल आणि तिचा व्हॅल्यूम कमी होऊन जाईल. अशा पण तुम्हाला व्हॅल्यूम दिसायला भेटेल. ठीक आहे, आता मी काय करतो माहिती आहे का, त्याला आपल्याकडे जे असते एक इव्हॅपोरेटिंग डिश असेल. ठीक आहे, सो हे इव्हॅपोरेटिंग डिश आहे, काही तर अशी इव्हॅपोरेटिंग डिश आहे. आणि त्याला काय करतोय बरं का मी, आता या इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये आपण काय करतोय, इथे आपण जे काही आहे ना, इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये आपल्याकडे काय एक कंटेनर आहे. ठीक आहे, हे कंटेनर कोणतरी दुसरं कंटेनर आहे समजा, तर या कंटेनरमध्ये आपण काय भरून ठेवले, या कंटेनरमध्ये आपण मर्क्युरी भरून ठेवले. ठीक आहे, तो दुसरा सेटअप आहे आता, किंवा आपण म्हणू शकतो ही पुढची स्टेज आहे. तो किती स्टेज झाल्या, पहिल्या स्टेजमध्ये मी मर्क्युरीपासून व्हॅल्यूम काढून टाकला, दुसऱ्या स्टेजमध्ये मी M1 काढला, V1 काढून टाकला, तिसऱ्या स्टेजमध्ये मी आता काय करतोय बरं का, तिसऱ्या स्टेजमध्ये ही सुकलेली जी की माती होती, ही तिसरी स्टेज आहे. ही जी की सुकलेली माती होती ना, ओव्हन ड्राय झाल्यानंतर तिचं वजन मेजर करून घेतो आणि ते वजन आलं MD. MD पण भेटून गेला गड्या. ओव्हन ड्राय केल्यानंतर जी की माती होती सुकलेली, तिचं वजन पण भेटून घेतलं. तिसऱ्या स्टेजमध्ये तुम्हाला वजन पण भेटून गेलं. आता आपल्याला तिचं व्हॅल्यूम काढायचं आहे, की जी माती आता ओव्हन ड्राय केली होती ना, तिचं व्हॅल्यूम जर काढलं मी, माझं काम झालं. ठीक आहे.
ठीक आहे ना. सो एम डी आणि व्ही डी भेटला तर आपलं काम झालं. मग आता काय करावं बरं का आपण काय करावं मग आपल्याकडे एक इव्हॅपोरेटिंग डिश असते आणि त्या डिशमध्ये जे काही ना एक वाटी असते, त्या वाटीमध्ये मर्क्युरी भरून ठेवलेला असतो, राईट. आता आपण काय करतो, आपला हा सॅम्पलला या वाटीमधून बाहेर काढतो आणि या सॅम्पलला याच्यामध्ये बुचकवतो, याच्यात बुचकवणार, कलर बदलतो. याच्यात जर का त्या सॅम्पलला बुचकवला तर असं दिसायला भेटेल तो. आणि तुम्हाला नाही वाटत का की जो काही हा मर्क्युरीने भरलेला इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये एक कंटेनर ठेवलं होतं, ते मर्क्युरीने फुल भरलं होतं, त्याच्यामध्ये मी आपला मातीचा जो सॅम्पल होता त्याला मी बाहेर काढला आणि याला याच्यामध्ये टाकून दिला, तर तुम्हाला नाही वाटत का या मर्क्युरी जी काय आहे मर्क्युरी डिस्प्लेस होईल. सो मर्क्युरी काय होईल बरं का, मर्क्युरी डिस्प्लेस होईल. आणि आपल्याला एक माहिती आहे, आपल्याला काय सांगितलं आर्किमिडीसने की जेवढं पण पाणी बाहेर डिस्प्लेस होत असेल, बघा आता पाणी किंवा मर्क्युरी काय असेल लिक्विड ते, तर मी या जो काही वजन होता या वजनाला उचलून मी मर्क्युरीमध्ये टाकतोय. तर आपल्याला आर्किमिडीसने काय सांगितलं आहे की जेवढं व्हॅल्यूम बाहेर डिस्प्लेस होत असेल, हे व्हॅल्यूम काय झालं बाहेर डिस्प्लेस झालं, हे सगळं व्हॅल्यूम काय झालं बाहेर डिस्प्लेस झालं. तो जेवढं व्हॅल्यूम बाहेर डिस्प्लेस होत असेल, व्हॅल्यूम डिस्प्लेस झालं, जेवढं व्हॅल्यूम बाहेर डिस्प्लेस होत असेल ते कशाचं व्हॅल्यूम आहे बरं रे, ते व्हॅल्यूम कशाचं आहे, तो जे व्हॅल्यूम बाहेर डिस्प्लेस झालेलं आहे ते व्हॅल्यूम आपल्या कशाचं आहे, ते व्हॅल्यूम आपल्या त्या मातीचं व्हॅल्यूम आहे, ते व्हॅल्यूम आपल्या कशाचं आहे. सो व्हॅल्यूम ऑफ एच जी डिस्प्लेस हे कशाचं व्हॅल्यूम आहे, ते व्ही डी आहे. तो लक्षात आला का तुम्हाला, व्ही डी भेटला का, क्लिअर झालं का. तो जो काही आपला हा कोरडा जो काही आपला ड्राय ओव्हन ड्रायड केल्यानंतर जो काही आपला ड्राय सॅम्पल होता त्याला मी मर्क्युरीमध्ये बुचकून टाकला. त्याच्यानंतर जे काही मर्क्युरी इकडे डिस्प्लेस झाली, जेवढी काही मर्क्युरी डिस्प्लेस झाली असेल या वाटीमध्ये, जेवढी काही मर्क्युरी डिस्प्लेस झाली, समजा आता किती मर्क्युरी डिस्प्लेस झाली, मी त्याला म्हणतो व्हॅल्यूम मर्क्युरी डिस्प्लेस, व्ही मर्क्युरी डिस्प्लेस, इथं लिहितो आता पुढं. सो व्ही मर्क्युरी डिस्प्लेस आता किती येते आपण बघू. सो व्ही मर्क्युरी डिस्प्लेस किती असेल बरं का, तुम्ही त्या मर्क्युरी जे काही डिस्प्लेस झालेली मर्क्युरी आहे ना तिचं वजन मेजर करून घेतात. सो मास ऑफ डिस्प्लेस मर्क्युरी, ते जे काही सॉलिड मास होतं ते मर्क्युरीमध्ये टाकल्यानंतर काहीतरी मर्क्युरी साईडला डिस्प्लेस झालेला आहे. आता त्या इव्हॅपोरेटिंग डिशमधली ती जे डिस्प्लेस झालेली मर्क्युरी होती तिचं वजन करून घेणार मी. सो मास ऑफ मर्क्युरी डिस्प्लेस डिवाइड बाय रो ऑफ एच जी आणि डेन्सिटी ऑफ डेन्सिटी ऑफ एच जी. जर तुम्ही असं करून टाकला ना तर तुम्हाला काय भेटून जाईल माहिती का, व्हॅल्यूम ऑफ मर्क्युरी डिस्प्लेस. सो देअरफोर काय काढलं तुम्ही चौथ्या सेशनमध्ये, व्हॅल्यूम ऑफ मर्क्युरी डिस्प्लेस इज इक्वल टू मास ऑफ मर्क्युरी डिस्प्लेस डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ मर्क्युरी डिस्प्लेस. जर तुम्ही असं करून टाकलं तर तुम्हाला व्हॅल्यूम ऑफ मर्क्युरी डिस्प्लेस भेटून जाईल. आणि व्हॅल्यूम ऑफ मर्क्युरी डिस्प्लेस इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ ड्राय सॉईल. क्लिअर झालं का रे, व्हॅल्यूम ऑफ मर्क्युरी डिस्प्लेस इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ ड्राय सॉईल, आर्किमिडीज प्रिन्सिपल. तर तुम्ही व्ही डी पण काढून टाकला. मग 4 स्टेजमध्ये आपण काम केलं. पहिल्या स्टेजमध्ये मर्क्युरीच्या पासून मी व्ही वन काढला, व्हॉल्यूम ऑफ सॉईल मास काढून टाकलं. दुसऱ्या स्टेजमध्ये मी काय काढलं बरं का, तो ॲक्च्युली पहिल्या स्टेजमध्ये मी भांड्याचं हे काढलं आहे. पहिल्या स्टेजमध्ये श्रिंकेज जी काही होती आपली श्रिंकेज डिश, तिचं व्हॅल्यूम काढलेलं आहे. तो श्रिंकेज डिशचं व्हॅल्यूम आपण काढलं आहे पहिल्या याच्यामध्ये समजा, ठीक. आणि ते श्रिंकेज डिशचं जे काही व्हॅल्यूम आहे तेच आपलं सॉईल सॅम्पलचं सॅच्युरेटेड सॉईल सॅम्पलचं व्हॅल्यूम आहे. नंतर त्याचं वजन करून टाकलं सॉईल सॅम्पलचं M1. तो M1 आणि V1 मी पहिल्या 2 स्टेजमध्ये काढून झालं. नंतर मी ओव्हन ड्रायड केल्यानंतर जी सुकलेली माती तिचं वजन मेजर करू शकतो, तुम्ही त्याचं MD पण काढून टाकलं. आता मला व्ही डी काढायचा होता. तर व्ही डी काढण्यासाठी आपण इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये जे काही आहे एक अशी मर्क्युरीने भरलेले कंटेनर असतं, त्याच्यामध्ये सुकलेलं जे काही तो सॅम्पल होता त्याला याच्यामध्ये बुचकवतो आणि बुचकवल्यानंतर काय होईल बरं का, इकडे मर्क्युरी डिस्प्लेस होईल. डिस्प्लेस झालेली जी की मर्क्युरी आहे तिचं वजन मेजर करणार, डिवाइड बाय डेन्सिटी करून टाकली तर डिस्प्लेस झालेली जी मर्क्युरी आहे तिचं व्हॅल्यू भेटून जाईल. आणि जेवढं पण खाली साईडला मर्क्युरी डिस्प्लेस झालेलं असतं ते या सॉईल सॅम्पलच्या व्हॅल्यूम एवढं असतं. तर तुम्हाला व्ही डी पण भेटून गेला. बोला क्लिअर आहे का, क्लिअर आहे. तर तुम्हाला या 4 गोष्टी भेटून गेल्या. आता या 4 गोष्टी भेटल्यानंतर आपला फॉर्म्युला काय होता. सो श्रिंकेज लिमिट इज इक्वल टू M1 मायनस, सो सॅच्युरेटेड सॅम्पलचं वजन सुपर सॅच्युरेटेड सॅम्पलचं वजन मायनस MD म्हणजे काय, जे ड्राय सॅम्पल आहे त्याचं वजन, डिवाइड बाय MD मायनस V1 व्हॅल्यूम सुरुवातीचा मायनस VD डिवाइड बाय MD इंटू रो डब्ल्यू. तुम्हाला MPCमध्ये सुद्धा क्वेश्चन विचारतील, लक्षात घ्या. तुम्हाला हे सगळे देऊन देतील, म्हणतील सुपर सॅच्युरेटेड सॉईल जे आहे तिचं मास देऊन देतील, ड्राय सॉईलचं मास पण देऊन देतील, राईट. तुम्हाला सुपर सॅच्युरेटेड सॉईलचा असा तक्ता देऊन देतील, बघा तक्ता कसा देतो तुम्हाला रिफर करू शकता. ते बघा, तुम्हाला मी उदाहरण देतो, तुम्ही काढून दाखवा मला. चला समजा आपण एक्झाम्पल आपल्या पद्धतीने बनवून टाकतोय. सो तुम्हाला म्हणतात कॅल्क्युलेट द श्रिंकेज लिमिट, आणि तुम्हाला डाटा दिलेला आहे. समजा M1 इज इक्वल टू 30 ग्रॅम. समजा M1 30 ग्रॅम आहे. MD इज इक्वल टू समथिंग 20 ग्रॅम. V1 इज इक्वल टू
V1 इज इक्वल टू समजा मी किती घेतो आता, V1 किती घेऊ आपण, V1 इज इक्वल टू 5 ml, VD इज इक्वल टू 3 ml. सांगा बरं का रे कॅल्क्युलेशन. तो फक्त काय करायचं आहे, उचलून तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तो असं तुम्हाला काही उदाहरण देऊन देतील, ते एक अंदाज तुम्हाला मी देऊन देते. मागच्या वेळेस फ्लूइड मेकॅनिक्सचा क्वेश्चन किती जबरदस्त बनला होता. दूरपर्यंत कोणता चांगला गेट आणि IASचा अभ्यास करणाऱ्या पोरगा सुद्धा विचार करणार नाही की असा पण प्रश्न बनतो का. तो फ्लूइड मेकॅनिक्सचा क्वेश्चन बनला होता, मस्त तक्ता दिला होता, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट देऊन दिले होते. तर अशा पद्धतीने क्वेश्चन तो बनवतो एकदम भारी. ठीक, तर आतलं पण तुम्हाला जर का देऊन दिलं तर फॉर्म्युलामध्ये टाकून टाकायचं आणि श्रिंकेज लिमिट तुम्ही काढून घेणार. श्रिंकेज लिमिट तुम्ही काढून घेणार. मग झाला. आता दुसरी पद्धत, ही झाली पहिली पद्धत श्रिंकेज लिमिट कॅल्क्युलेट करण्याची. नाव दुसरी पद्धत. दुसरी पद्धत काय बरं का, तो सेकंड मेथड टू कॅल्क्युलेट श्रिंकेज लिमिट. फक्त पहिलेच चॅप्टर मोठं आहे, बाकीचे चॅप्टर सगळे फटाफट उरकत जातात. 2 3 दिवसाचे चॅप्टर आहेत. ठीक आहे, तो लोड काही जास्त घ्यायची जरूर नाही. पहिलं चॅप्टर खूप मोठं आहे, सगळ्या प्रॉपर्टी अगोदर समजून घ्यावं लागतात. तो झालं काहीपर्यंत. तो आता सेकंड मेथड बघायची. आता सेकंड मेथड काय बरं का आपली, सेकंड मेथडमध्ये मी काय करतो, माझ्याकडे आयडिया काय, मी काल तुम्हाला 3 सॅम्पल बनवून दाखवले होते बघा. पहिल्या सॅम्पलमध्ये काय होतं, सुपर सॅच्युरेटेड सॉईल. दुसऱ्या सॅम्पलमध्ये आपलं काय होतं, सॅच्युरेटेड सॉईल. तिसऱ्या सॅम्पलमध्ये आपलं काय होतं, ड्राय सॉईल. ठीक आहे, या दोघांचं व्हॅल्यूम सेम होतं. याचं व्हॅल्यूमला मी V2 म्हणून दिलं होतं, राईट. याला मी VD म्हटलं होतं. तो V2 आणि VD काय असतं, सारखं असतं, म्हणजे V2 इज इक्वल टू VD, राईट. इथं आपलं काय होतं बरं का, इथं खाली आपले सॉलिड्स होते. सो सॉलिड्स पहिल्याच्यामध्ये पुरचं सगळं वाटर होतं, याच्यामध्ये सगळं वाटर होतं आणि याच्यामध्ये सगळं एअर होतं. याचं वजन असतं M1, याचं वजन असतं M1, याचं वजन असतं M2, याचं वजन असतं MD, राईट. हे सगळं आपण बघितलेलं आहे का. आता मी काय म्हणतो, मास ऑफ वॉटर इन स्टेज 2. तुम्ही मला सांगा याचं टोटल वजन जे होतं, तुम्ही मला सांगा रे, या पहिल्याचं टोटल व्हॅल्यूम जे होतं, हे टोटल व्हॅल्यूम V1 आहे. दुसरा जो होता याचं टोटल व्हॅल्यूम जे होतं ते V2 होतं. आता मी तुम्हाला काय म्हणतोय की दुसरं जो काही हा सॅम्पल आहे सॅच्युरेटेड स्टेजमध्ये, त्याचं मला मास ऑफ वॉटर इन स्टेज 2 पाहिजे. तो मास ऑफ वॉटर इन स्टेज 2 कसं काढलं होतं आपण काल, मास ऑफ वॉटर इन स्टेज 2 इज इक्वल टू काय होतं बरं का. तर तुम्ही म्हणलेत की बाबा हा एवढा व्हॅल्यूम होता आणि या व्हॅल्यूमधून काय होतं बरं का, सगळं पाणी उडत चाललं आहे, फक्त माती उडते का, सॉलिड्स उडतात का, नाही. म्हणजे काय होईल बरं का, सो V1 मायनस V2 एवढं पाणी उडलेलं आहे. सो हे काय झालं बरं का, हे वॉटर उडलेलं वॉटर आहे. याला जर का समजा तुम्ही ρW ने मल्टिप्लाय करून टाकलं ना, तर तुम्हाला नाही वाटत का तुम्हाला काय भेटून जाईल, तुम्हाला काय भेटेल बघा, तुम्हाला जे काही भेटेल बघा, तुम्हाला काय भेटेल बरं का, V1 मायनस V2 ने इथे VS करायला पाहिजे. बघा लक्ष द्या, मी काय म्हणतोय, मला काढायचे दुसऱ्या स्टेजमध्ये असणारं जे काही माती आहे तिच्यामध्ये असणारं पाण्याचं वजन मला काढायचे. मी बरोबर केलं का बघा. मी या पहिल्या व्हॅल्यूममधून जर का या टोटल V1 मधून जर का मी सॉलिड्सचं व्हॅल्यूम जर का मायनस करून टाकलं तर मला काय भेटेल माहिती आहे का, एवढं पाणी भेटेल, राईट. एवढं पाणी बरोबर आहे का, एक मिनिट. हां ठीक आहे ओके लक्ष द्या, एक मिनिट. याला मी खुडतो समजा, ठीक आहे. तुम्हाला दुसऱ्या स्टेजमधलं पाणी काढायचं आहे ना, मग मी असं काढू शकतो का बघा बरं का, V2 मायनस VS. बघा याच्यामध्ये टोटल व्हॅल्यूम किती आहे, V2 आहे. त्याच्यामधून जर का मी सॉलिडचं जर का वजन व्हॅल्यूम मायनस करून टाकलं तर V2 मायनस VS करून टाकेल. मला काय भेटेल बरं का, तर V2 मायनस VS केल्यानंतर मला पाणी भेटेल, पण मला पाण्याचं व्हॅल्यूम नको पाहिजे, मला त्याचं वजन पाहिजे, म्हणून मी ρW करून टाकेल. सो देअरफॉर दुसरी स्टेजची डायग्राम काढतोय मी. दुसरी स्टेजची डायग्राममध्ये याचा व्हॅल्यूमला मी V2 म्हणलेलं होतं, राईट. सॉलिड्स जो काय आहे त्या सॉलिडच्या व्हॅल्यूमला मी VS म्हटलं होतं. मला पाणी काढायचं त्याच्यामधलं, तर मी V2 मायनस VS हे झालं पाण्याचं व्हॅल्यूम. याला जर का ρW ने मल्टिप्लाय करून टाकलं तर मला भेटेल मास ऑफ वॉटर इन स्टेज 2. मास ऑफ वॉटर इन स्टेज 2. क्लिअर आहे काय, क्लिअर आहे. हां, आता तुम्हाला श्रिंकेज लिमिट काढायचं आहे. श्रिंकेज लिमिटचा फॉर्म्युला काय असतो, श्रिंकेज लिमिट इज इक्वल टू मास ऑफ वॉटर डिवाइड बाय मास ऑफ सॉलिड्स. क्लिअर आहे. मग आता श्रिंकेज लिमिट कोणतं असतं, सॅच्युरेटेड स्टेजमध्ये म्हणजे दुसऱ्या स्टेजमध्ये असणाऱ्या पाण्याचं वजन डिवाइड बाय सॉलिड्सचं वजन. झालं, फॉर्म्युला बनला. फॉर्म्युला काय बनला, सरळ बघा काय फॉर्म्युला बनला, V2 मायनस VS डिवाइड बाय इंटू ρW. हे काय झालं, मास ऑफ वॉटर इन स्टेज 2. सो मास ऑफ वॉटर इन स्टेज 2 डिवाइड बाय, मी असं करून टाकतो, डिवाइड बाय MS
म्हणजे मास ऑफ सॉलिड्स चालेल. सो एम एसलाच आपण एम डी पण म्हणून टाकतो. बोला इथपर्यंत क्लिअर आहे का रे? इथपर्यंत क्लिअर आहे का कुलदीप? दुसरी पद्धत होती. दुसरी पद्धतमध्ये आपण काय घेतलं आहे? दुसरी पद्धतीमध्ये आपण फक्त सेकंड स्टेज जे काय आहे ना, सेकंड स्टेजच्याबद्दल डिस्कशन करतोय. सेकंड स्टेजचं जे व्हॉल्यूम होतं ते V2 होतं. सेकंड स्टेजमध्ये असणारा जो सॉलिड्स आहे त्याचं व्हॅल्यूम आहे ते VS आहे. V2 मायनस VS जर केलं तर मला पाण्याचं व्हॅल्यूम भेटून जाईल. पाण्याच्या व्हॅल्यूमला जर का डेन्सिटी मल्टिप्लाय करून टाकलं तर मास ऑफ वॉटर भेटून जाईल. मास ऑफ वॉटर डिवाइड बाय मास ऑफ सॉलिड इन सेकंड स्टेज जर तुम्ही तसं करून टाकलं तर तुम्हाला काय भेटून जाईल? श्रिंकेज लिमिट भेटून जाईल. का? कारण की सॅच्युरेटेड स्टेजमध्ये असणारं जे वॉटर कंटेंट असतं त्यालाच आपण श्रिंकेज लिमिट म्हणतो. तर डायरेक्ट तुम्हाला जे वॉटर कंटेंट भेटून जाईल ना, हेच आपलं श्रिंकेज लिमिट असणार. बोला क्लिअर झालं का रे? हा फॉर्म्युला पण आहे तुमच्याकडे. मग या फॉर्म्युलाच्या मदतीने पण देऊन दिल. काय म्हणतील ते? सॅच्युरेटेड सॉईल सॅम्पल, सॅच्युरेटेड सॉईल सॅम्पल हॅव व्हॅल्यूम समथिंग, त्याचं व्हॅल्यूम देऊन देईल. सॅच्युरेटेड सॅम्पल आहे त्याचं व्हॅल्यूम काहीतरी देऊन देतील. अँड आणि म्हणतील काय तुम्हाला VS अँड द व्हॅल्यूम ऑफ द सॉलिड्स, व्हॅल्यूम ऑफ सॉलिड्स पण देऊन देतील. व्हॅल्यूम ऑफ सॉलिड्स पण तुम्हाला काहीतरी देऊन देतील. व्हॅल्यूम ऑफ सॉलिड्स पण तुम्हाला देऊन देतील. ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा बरं का, V2ला आपण काय लिहितो रे? काही का V2ला काय लिहितो बरं का आपण? सांगा बरं का. V2ला अजून एक आपल्याला दुसरं चिन्ह वापरायचं येतं. काय लिहितो V2ला आपण? V2ला आपण काय लिहितो? VD. बघा VD का लिहितो? VD का लिहित असतो बघा, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं बघा. हा आपला सॅच्युरेटेड सॅम्पल आहे आणि हा आपला ड्राय सॅम्पल आहे. तो सॅच्युरेटेड सॅम्पलमधलं पाणी जर तुम्ही किती पण काढलं ना तर पाण्याच्या ऐवजी काय येऊन जाईल? तिथं हवा येऊन जाईल. त्यामुळे सॅच्युरेटेड सॅम्पलचं व्हॅल्यूम आणि ड्राय सॉईलचं व्हॅल्यूम हे दोघं सॉईलचं व्हॅल्यूम सेम असतं. सो हे टोटल व्हॅल्यूम जे की आहे हे V2 आणि हे काय आहे? हे ड्राय सॉईलचं व्हॅल्यूम जे ते पण काय आहे? VD. तो देअरफॉर आपला फॉर्म्युला काय बनून जात असतो आता श्रिंकेज लिमिटचा? तो श्रिंकेज लिमिट इज इक्वल टू VD मायनस VS. बघा व्हॅल्यूम ऑफ ड्राय सॉईल सॅम्पल मायनस व्हॅल्यूम ऑफ सॉईल सॉलिड्स इंटू रो W डिवाइड बाय मास ऑफ सॉलिड्स. सो मास ऑफ सॉलिडला तुम्ही MD पण लिहू शकता. मास ऑफ ड्राय सॉईल. तर तुम्हाला ड्राय सॉईलचं वजन दिलं आहे, ड्राय सॉईलचं व्हॉल्यूम दिलं आहे आणि जर सॉलिड्सचं जर का व्हॅल्यूम दिलं असेल तर तुम्ही 100% श्रिंकेज लिमिट काढून टाकणार. बोला क्लिअर आहे काय? व्यवस्थित लिहून घेत चला. ह्याच तुमच्या शॉर्ट नोट बनतील. हे जे फॉर्म्युले आहेत ना यांनाच तुम्हाला काढून शॉर्ट नोट बनवायचे. त्यामुळे व्यवस्थित लिहून घ्या. हे फॉर्म्युले तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये काढायचे असतात बाहेर. आणि काय करायचं? महत्त्वाची शॉर्ट नोट बनवायचे आणि जिथं अभ्यासाला बसतात ना बरोबर त्याच्या समोर चिपकून द्यायचं. जेवढे काही शॉर्ट नोट कसे बनवतात तुम्ही? एका पेजवरती बनवतात. एक चॅप्टरचं एका पेजवरती बनवायचं किंवा त्याच्यापेक्षा कमी पेजवरती बनवायचं. जे फॉर्म्युले तुमच्याने पाठ होत नाही त्यांचे तुम्ही बनवायचं आणि तुमच्या समोर चिटकून द्यायचं. जेणेकरून नजर जर का पडली तिथं तर कमसे कम अजून रिवाईज होत असतं तो पॉईंट. आता मला याला जो ना अजून पुढे जाऊन नेतो मी. अजून फेमस फॉर्म्युला बनवू याच्यापासून. कसं? श्रिंकेज लिमिट आपण दुसऱ्या स्टेजवरून कॅल्क्युलेट करू शकलो. तो पुढं आता श्रिंकेज लिमिट इज इक्वल टू VD मायनस VS रो W डिवाइड बाय MD. आता सेपरेट करा, याला ब्रॅकेटला सेपरेट करा. तुम्ही असं करणार का? VD इंटू रो W डिवाइड बाय MD मायनस VS इंटू रो W डिवाइड बाय MD. हे तुम्हाला सेपरेट करून टाकतात. हे असं तुम्हाला करता येतं बरोबर. असं तुम्हाला करता येतं. आता तुम्ही मला सांगा बरं रे काय करता येईल आपल्याला? आता तुम्ही मला सांगा. मास अपॉन व्हॅल्यूम. हे बघा बरं का, मास अपॉन व्हॅल्यूमला काय लिहिता येईल रे? MD डिवाइड बाय VD. याला काय लिहिता येईल मला? MD इथे लिहितो त्या MD डिवाइड बाय VDला मला काय लिहिता येतं? किन बदलावा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी रोडी लिहिता येईल तुम्हाला MD डिवाइड. पण आता इथे काय बरं का, इथे MD खाली आणि VD वरती. मग मला असं लिहिता येईल का बरं का? बघा बरं का, असं लिहिता येईल का? रो W डिवाइड बाय रो D. बोला क्लिअर आहे काय? रो W डिवाइड बाय रो D मला लिहिता येईल मायनस इकडे या. आता इथं काय दिसायला भेटेल बरं का आपल्याला? इकडे जर तुम्ही बघायला गेलात तर मला सांगा इथं VS आहे. VS डिवाइड बाय MD डिवाइड बाय VS. याला काही लिहिता येईल का बरं का रे? सांगा. मास अपॉन व्हॅल्यूम काय लिहिता येईल मला सांगा चला? MD डिवाइड बाय VSला मला काय लिहिता येईल? असं लिहितो मी MD डिवाइड बाय व्हॅल्यूम. सो व्हॅल्यूम ऑफ सॉलिड्स आहे आणि त्याचं व्हॉल्यूम. तुम्हाला नाही वाटत का तुम्हाला व्हॅल्यूम ऑफ सॉलिडच्या रिस्पेक्टनं वजन मोजतोय ना, म्हणजे 100% काय असेल माहिती आहे का? हे आपली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल, राईट की नाही? हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल. पण कोणाची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल? आपली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतोय मी. डेन्सिटी असेल, ही डेन्सिटी असेल आपल्या सॉलिड्सची. तो देअरफॉर मी असं लिहू शकतो बघा, रो W डिवाइड बाय रो S. रो W डिवाइड बाय रो S. अशा पद्धतीने मला लिहिता येतं. बोला क्लिअर आहे का? हे हा फॉर्म्युला पण विचारून घेतील. क्लिअर? आता चला पुढे जाऊ. आता याच्या पुढे फॉरवर्ड करतोय. इथपर्यंत तुम्ही आले, याच्या पुढे फॉरवर्ड करतोय. तुम्हाला यामधल्या स्टेपा जर जमत नसतील तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण फॉर्म्युला कसा बनवतो ना मी ते तुम्हाला ते सांगतोय. पुढे जाऊ.
आतापर्यंत किती फॉर्म्युले बनले, 1 2 बनून झाले आहे, आता इथपर्यंत 2 बनलेत, अजून त्याला एक्सपांड करत चालला आपण पुढं. तो कुठपर्यंत आलो मी आता, इथपर्यंत आलो. आता बघा WS इज इक्वल टू रो डब्ल्यू डिवाइड बाय रो डी. मला सांगा रे, रो डीचा एक फॉर्म्युला मी तुम्हाला याच्या अगोदर शिकवला होता. याच्या अगोदर म्हणजे डायरेक्ट प्रॉपर्टीमध्ये कसा फॉर्म्युला होता तुम्हाला आठवते का, बघा बरं का, चेक करा, तुम्हाला आठवते का, G इंटू रो डब्ल्यू अपॉन 1+E. ॲक्च्युली तुम्ही असं लिहिलं होतं G इंटू गॅमा डब्ल्यू डिवाइड बाय 1+E. पण मला जर का रो डी पाहिजे असेल ना तर मी G इंटू रो डब्ल्यू करणार. मला गॅमा डी जर पाहिजे असेल ना तर मी G इंटू गॅमा डब्ल्यू करणार, काही प्रॉब्लेम नाही. असं पण मला लिहिता येतं, क्लिअर आहे काय, असं मला लिहिता येतं रोडीला. मग समजा रोडीला मी असं लिहिणार, मग मी याचं काय करतोय, आपला फॉर्म्युला का होता, असा होता, रो डब्ल्यू डिवाइड बाय रो एस आणि हा इथं रो डी होता, राईट. असा फॉर्म्युला आपला आणला होता मी. आता मी याला असं लिहिता येईल का मला तुम्ही सांगा. रो डब्ल्यूला वरती लिहितो, या रो डीला मला लिहायचं आहे ना, तर मी असं लिहितो G इंटू रो डब्ल्यू आणि इथं हा 1+E वरती जाईल, इथं मल्टिप्लाय होऊन जाईल तो 1+E, राईट. इथपर्यंत आलो. मायनस रो डब्ल्यू डिवाइड बाय रो एस काय असतो रे सांगा. रो डब्ल्यू डिवाइड बाय रो एसला काय लिहिता येईल रे, असं लिहिता येईल का त्याला, 1/G, 1 अपॉन ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. क्लिअर आहे, कारण की आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय लिहितो, G इज इक्वल टू रो एस डिवाइड बाय रो डब्ल्यू. तर याला मला G लिहिता येईल ना, 1/G करून टाकेल मी त्याला. मग आता अजून फॉर्म्युला काय बनतोय बरं का, फॉर्म्युला काय बनतोय, रो डब्ल्यू कॅन्सल झाला, चेक करा. श्रिंकेज लिमिट इज इक्वल टू, हा रो डब्ल्यू इथला कॅन्सल झाला, इथला रो डब्ल्यू कॅन्सल झाला, 1+E डिवाइड बाय G मायनस 1/G. क्लिअर आहे. आता पुढे दो, याच्या पुढे लिहायचं मला. तर याचं उत्तर किती येईल रे सांगा, याचं उत्तर किती सांगा, याचं उत्तर कॅल्क्युलेट करून सांगा किती उत्तर येईल, किती येते न्या, 1+E डिवाइड बाय G मायनस 1/G. E/G उत्तर येते अशा पद्धतीनं. सो 1+E डिवाइड बाय G मायनस 1/G. सो इथे नथिंग बट डिवाइड, हा G जसा तसा खाली आहे, 1+E मायनस 1 कॅन्सल झाला, E/G. तो श्रिंकेज लिमिटचा एक दुसरा फॉर्म्युला भेटला तुम्हाला स्टार करायला, E/G. आणि आता तुम्हाला मी कालच काढून दाखवलं होतं, एवढी प्रोसिजर करायची काय जरूरत, तुम्ही म्हणणार एवढी प्रोसिजर करायची काय जरूरत. हा फॉर्म्युला तर आपण एकदम सोपं काढला आहे. कसा बरं का, कसा तुम्हाला आठवते का, एक फेमस फॉर्म्युला होता आपल्याकडे, ACE इज इक्वल टू WG. मला वॉटर कंटेंट काढायचं आहे, पण वॉटर कंटेंट कुठे काढायचं आहे मला, जेव्हा माती आपली नुकतीच सॅच्युरेटेड झालेली असते, म्हणजे एसची व्हॅल्यू किती असते, 1. मग तुम्ही एसची व्हॅल्यू 1 टाका, तुम्हाला जो वॉटर कंटेंट भेटेल तो श्रिंकेज लिमिट भेटेल. तो श्रिंकेज लिमिट इज इक्वल टू E/G. आलं का लक्षामध्ये. तर तो फॉर्म्युला असा पण आपण काढलेला आहे. तर ती लिंकिंग तिथे लावू द्या, आणि या दुसऱ्या पद्धतीने असं पण तुम्ही त्याला काढू शकता. हा फेमस फॉर्म्युला आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला वाईड रेशो देतील, ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी देऊन देतील, म्हणतील की तुम्हाला श्रिंकेज लिमिट काढायला लावतील आणि काढता यायला पाहिजे. बोला क्लिअर इथपर्यंत, क्लिअर आहे. एका पानावरती वाटल्यास आपण नंतर रिवाइज करूया सगळे फॉर्म्युले. झालं. आता एक लक्षामध्ये आलं आपलं, याच्यावरून जे काय आहे याच्यावरून लोक जे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण काढून घेत असतात, तर मला काही जरूरत नाही तेवढं काही सांगायची. ती इथपर्यंत ओके झालं. तो हे ओके झाल्यानंतर आता आपल्याला बघायचे आहेत इंडेक्सेस. तो आता इंडेक्स बघू आपण. पहिले मला भाग्यश्वरी, मला सांग, तुला हे कळालं का, आतापर्यंत जेवढं काही आहे हे क्लिअर झालं का. हो. ठीक, चला पुढचा पॉईंट, श्रिंकेज इंडेक्स. श्रिंकेज इंडेक्सला मी ISने दाखवतो. आता आपण इंडेक्सेस शिकणार आहोत, याच्यावरती पण क्वेश्चन असतात परीक्षेमध्ये. सगळे इंडेक्सेस तुमचे 5 पेज लक्षामध्ये राहायला पाहिजे. श्रिंकेज इंडेक्स आहे, श्रिंकेज रेशो आहे, सगळे आता खूप साऱ्या गोष्टी येत आहेत. हे आपल्याला काय सांगतात माहिती आहे का, आपल्याला कळतं यार, श्रिंकेज लिमिट किंवा श्रिंकेज रेशो खूप सारे पॉईंट आहेत ते पुढे. याच्यावरून आपल्याला काय कळत असतं की आपली जी माती आहे ना, श्रिंकेज लिमिटच्या वरती तुम्हाला एक बात कन्फर्म आहे, श्रिंकेज लिमिटच्या खाली मातीचं व्हॅल्यूम बदलत नाही. श्रिंकेज लिमिटच्या खाली मातीचं व्हॅल्यूम बदलत नाही. जे व्हॅल्यूम बदलतं श्रिंकेज लिमिटच्या वरती बदलतं. मग श्रिंकेज लिमिटच्या वरती व्हॅल्यूम किती बदलतं आलं लक्षामध्ये. याच्या अगोदर आपण एक बात केली होती, आपण फ्लो इंडेक्सची बात केली होती. फ्लो इंडेक्स कोणाला म्हटलं होतं, फ्लो इंडेक्स जो काही आहे हा फ्लो इंडेक्स आपल्याला डिनोट करतो म्हणे वॉटर कंटेंट वाढल्यावरती शिअर स्ट्रेंथ किती कमी होते हे सांगण्याचा फॅक्टर होता आपला फ्लो इंडेक्स, बरोबर की नाही. IFने दाखवलं होतं त्याला मी. इथं काय बोलतो मी आता तुम्हाला की वॉटर कंटेंट वाढवल्यामुळं किंवा वॉटर कंटेंट कमी केल्यामुळं व्हॅल्यूममध्ये काय चेंजेस होत आहेत, हे दाखवण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे हे फॅक्टर असतात. वॉटर कंटेंट, आता विचार करा, समजा
समजा ही एक माती होती, या मातीमध्ये जे ना आपण खूप जास्त पाणी भरून ठेवलेले, खूप जास्त पाणी भरून ठेवले. आता याचं पाणी जर का आपण समजा याला जर का आपण ड्राय करत गेलो तर तुम्हाला नाही वाटत की याचं व्हॅल्यूम कमी होत जाईल. याला जर का आपण ड्राय करत त्याचं व्हॅल्यूम कमी 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 होत जाईल. बरोबर आहे, क्लिअर आहे. तर यातून व्हॅल्यूम काय होत जाणार आहे, व्हॅल्यूम कमी 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 होत जाणार आहे. मग आपण काय म्हणतोय की वॉटर कंटेंट एवढं कमी झाल्यानंतर किती श्रिंकेज होईल बा, ते आपण हे करत असतो. तो श्रिंकेज इंडेक्स जो काय आहे त्याची डिफिनेशन आहे, पटकन लिहून घ्या. श्रिंकेज इंडेक्स होऊन जाईल. सो देअरफॉर इट इज अ रेंज. श्रिंकेज इंडेक्सला बघा कसा डिपेंड करतात. इट इज द रेंज ऑफ consistency in which soil is in semi solid state of consistency. बघा आता तुम्हाला मला समजून सांगायचं आहे की श्रिंकेज इंडेक्स काय. तुम्ही डिफिनेशन लिहून झाली. काय सांगितलं, इट इज द रेंज ऑफ कन्सिस्टन्सी इन विच सॉईल इज इन सेमी सॉलिड स्टेट ऑफ कन्सिस्टन्सी. याची डायग्राम काढतो बघा. इथपर्यंत आपण आहे. तो हे आहे सॉलिड, हे आहे सेमी सॉलिड, हे आहे प्लास्टिक, हे आहे लिक्विड. बरोबर. आता मी काय म्हणतोय बरं का, हे श्रिंकेज इंडेक्स हे वॉटर कंटेंट आहे किंवा श्रिंकेज हे काय, रेंज ऑफ कन्सिस्टन्सी इन विच सॉईल इज इन व्हॉट, सेमी सॉलिड स्टेट. म्हणजे काय बरं का, लक्षात घ्या. इथून ते इथपर्यंत समजा, इथून ते इथपर्यंत हे जे काही वॉटर कंटेंट असते, इथल्या वॉटर कंटेंटला मी प्लास्टिक लिमिट म्हणतो. आणि इथल्या इथल्या वॉटर कंटेनरला मी काय म्हणतो, प्लास्टिक लिमिट म्हणतो. इथल्या वॉटर कंटेनरला मी श्रिंकेज लिमिट म्हणतो. बरोबर का. तो आता जो काही आपला IS असतो, हा IS काय माहिती आहे का, या दोन वॉटर कंटेनरचा डिफरन्स आहे. म्हणजे ISला मी कसं लिहितो, IS इज इक्वल टू WP मायनस WS. काय कळेल तुम्हाला याच्यावरून बघा. WP मायनस WP जर तुम्ही केला, समजा एखादी माती आणि त्या मातीमध्ये मी पाणी ॲड करत गेलोय. आता अशा वॉटर कंटेंटला आलो की जिचं माती आपल्याला प्लास्टिक शेडमध्ये जाणार आहे, तो ते WP मी नोट करून घेतला, WS पण मी नोट करून घेतला. मग WP मायनस WS जर का मी नोट करून घेतला तर मला काय भेटून जाईल, श्रिंकेज इंडेक्स भेटून जाईल. सो श्रिंकेज इंडेक्स काय आहे, श्रिंकेज इंडेक्सवरून आपल्याला कळतं की आपला सेमी सॉलिड जो की कन्सिस्टन्सी आहे ना, सेमी सॉलिड जो स्टेज आहे आपला, सेमी सॉलिड स्टेज ऑफ कन्सिस्टन्सी जी काय आहे ना, तिच्यामध्ये किती पाणी असू शकतं, तिच्यामध्ये त्या स्टेजमध्ये किती पाणी असू शकतं, रेंज काय असू शकते त्याची, तो त्याची रेंज काय असू शकते, याचा अंदाज आपल्याला लागून जाईल. तो समजा मी असं म्हणतो तुम्हाला, समजा मी तुम्हाला असं म्हणतो की WPची व्हॅल्यू काहीतरी आहे 15 आणि WSची व्हॅल्यू काय समजा 2. तो मग आपण IS काय काढून टाकला, 15 मायनस 2, उत्तर किती आलं, 13. म्हणजे मला काय दिसायला भेटतं माहिती आहे का, की जो सेमी सॉलिड स्टेट ऑफ कन्सिस्टन्सी आहे, जो काय आहे त्याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 13% एवढं वॉटर कंटेंट दिसायला भेटते. म्हणजे एवढी मोठी जास्त त्याची काय आहे, रेंज आहे. तो त्याची रेंज आपल्याला खूप जास्त दिसायला भेटते. सो इट इज द रेंज ऑफ कन्सिस्टन्सी इन विच सॉईल इज इन सेमी सॉलिड स्टेट ऑफ कन्सिस्टन्सी. तो सेमी सॉलिड स्टेट ऑफ कन्सिस्टन्सीमध्ये आपलं जे काही लिक्विड लिमिट आहे, आपले जे काही वॉटर कंटेंट आहे त्याची रेंज काय असते. सो रेंज ऑफ वॉटर कंटेंट इन सेमी सॉलिड स्टेट, ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आहे, रेंज ऑफ वॉटर कंटेंट इन सेमी सॉलिड स्टेट. हे सो सेमी सॉलिड स्टेटमध्ये जे काय आहे रेंज किती असते वॉटर कंटेंटची, त्याला पण. आणि फॉर्म्युला काय लिहून टाकला, सो लिहिला तुम्ही श्रिंकेज IS इज इक्वल टू WP मायनस WS. क्लिअर आहे, राईट. चला, तो आता तुम्हाला प्रश्न विचारतो, याच्यावरून आपण कन्क्लुजन काय काढतो. आता हा जो काही श्रिंकेज इंडेक्स आहे याच्यावरून कन्क्लुजन काय काढतो गडे, आपल्याला याच्यावरून काय कळत असतं, तुम्ही कन्क्लुजन काढू शकता. समजा मी असं बोललो तुम्हाला, तुम्ही मला उत्तर द्या. समजा मी तुम्हाला असं बोललो की जे काही ही रेंज आहे ना, श्रिंकेज इंडेक्स म्हणजे रेंज असते वॉटर कंटेंटची, त्याच्यावरून आपल्याला काय कळते आपण बघू आता. सो WP आहे आणि ते आपलं WS आहे, राईट. सो रेंज ऑफ वॉटर कंटेंट इन सेमी सॉलिड स्टेट. सो सेमी सॉलिड स्टेट ऑफ कन्सिस्टन्सीमध्ये किती रेंज आहे त्या वॉटर कंटेंटची, किती जास्त रेंज आहे, किती कमी. मग समजा आपण म्हणूया IS जास्त आहे म्हणजे काय, सो IS जास्त आहे म्हणजे काय, वॉटर कंटेंटची रेंज काय आहे, जास्त आहे. वॉटर कंटेंटची रेंज काय, जास्त आहे. तो ठीक आहे. समजा मी तुम्हाला आता काय बोललो बरं का, आपला WP कॉन्स्टंट आहे, WPला मी कॉन्स्टंट धरून चालतो. तर मला काय लक्षामध्ये माहिती आहे का, जर IS जर का जास्त असेल आणि WP जर का कॉन्स्टंट असेल तर मला सांगा WS काय होईल रे. बघा, तुम्ही मला उत्तर द्या. IS जर का जास्त असेल
समजा आय एस जास्त आहे, आय एस काहीतरी जास्त आहे, डब्ल्यू पी आपला डब्ल्यू पीला मी कॉन्स्टंट धरून चालते, कॉन्स्टंट आहे. तो जर समजा मी आय एसला वाढवत जर का गेलो तर डब्ल्यू एसची व्हॅल्यू कमी होईल का जास्त होईल सांगा. समजा उदाहरण घेऊ ना आपण, उदाहरण घेऊ. आय एसची व्हॅल्यू 10 आहे समजा, आय एसची व्हॅल्यू 10 आहे समजा, डब्ल्यू पीची व्हॅल्यू कॉन्स्टंट आपण 20 म्हणूया, राईट. आणि तर आपण म्हणूया समजा -x. तर आता या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू किती भेटते तुम्हाला, या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू जी भेटते ती भेटते तुम्हाला 10. ठीक आहे, 10. आता मी काय करतो, या आय एसची व्हॅल्यू वाढवतो, इथं मी 12 करून टाकतो. 12 = 20 - x करतो, कारण की आपला डब्ल्यू पी काय कॉन्स्टंट धरून चालतो मी. एखाद्या बेसला तुम्हाला कॉन्स्टंट पकडून चालावं लागतं, तो आपण एखाद्या गोष्टीला कॉन्स्टंट पकडून चालतो. आता मला सांगा बरं एक्सची व्हॅल्यू काय येईल. आता पहिले एक्सची व्हॅल्यू 10 आली होती, आता एक्सची व्हॅल्यू किती येईल, 8 येईल, राईट. आता जर समजा तुम्ही आय एसची व्हॅल्यू जर का 14 घेतली, तो 14 हे 20 -x, तर तुम्हाला आता एक्सची व्हॅल्यू किती भेटेल, 6. हे तुम्हाला काय दिसतं माहिती आहे का, जशी जशी आपण आय एफची व्हॅल्यू वाढवतोय ना, तशी तशी आपली डब्ल्यू एसची व्हॅल्यू काय होत चालली, कमी होत चाललेली. क्लिअर आहे का, डब्ल्यू एसची व्हॅल्यू काय होत चालली, कमी होत चालली. आता तुम्ही मला सांगा, जर डब्ल्यू एसची व्हॅल्यू जर का कमी असेल तर कंप्रेसिबिलिटीवरती काय होईल, कंप्रेसिबिलिटीवरती काय परिणाम होईल, कंप्रेसिबिलिटीवरती काय परिणाम होईल रे. जर श्रिंकेज लिमिट कमी असेल तर कंप्रेसिबिलिटी काय असती, श्रिंकेज लिमिट जर का कमी असेल तर कंप्रेसिबिलिटी काय असती, कंप्रेसिबिलिटी काय असती, जास्त असती. चालू बघितलं आपण मागं, कंप्रेसिबिलिटी काय असती, जास्त असती. सो कंप्रेसिबिलिटी जास्त आहे, व्हॅल्यूम चेंज काय असतो, जास्त असतो. तर अशा गोष्टींचा आपल्याला अंदाज लागून जातो. तर तुम्ही काय शिकलात आता, काय शिकलात तुम्ही, की जर बाबा आय एस जर का समजा जास्त असेल, आय एस जास्त असणं म्हणजे काय, आय एस जास्त असणं म्हणजे वॉटर कंटेंटची रेंज इन सेमी सॉलिड स्टेट ही काय आहे, जास्त आहे. त्याच्यापुढे जर आय एस जास्त असेल तर डब्ल्यू एस काय असतो, वॉटर कंटेंट श्रिंकेज लिमिट काय असतो, श्रिंकेज लिमिट आपला काय असतो, कमी असतो. आणि जर श्रिंकेज लिमिट जर का कमी असेल तर कंप्रेसिबिलिटी काय असती, जास्त असते. तो कंप्रेसिबिलिटी जास्त असते म्हणजे काय, व्हॅल्यूम चेंज काय असतो, जास्त असतो. बोला, क्लिअर आहे का रे एवढं. म्हणजे ती जी माती, एखादी माती जर तुम्ही उचलली आणि तुम्हाला जर कळालं ना की सेमी सॉलिड स्टेट जी आहे ना, त्या सेमी सॉलिड स्टेटमध्ये वॉटर कंटेंटची रेंज खूप मोठी आहे, बरं, वॉटर कंटेंटची रेंज खूप मोठी आहे. आणि जर वॉटर कंटेंटची रेंज जर का खूप मोठी असेल ना, म्हणजे आय एस खूप मोठा आहे, आय एस जर खूप मोठा असेल ना तर श्रिंकेज लिमिटची व्हॅल्यू कमी असते. आणि श्रिंकेज लिमिट जर का कमी असेल तर कंप्रेसिबिलिटी काय असेल, जास्त असेल. कंप्रेसिबिलिटी जर का जास्त असेल तर व्हॅल्यूम चेंज जास्त होणार आहे. म्हणजे ती माती जी काय ना, ती खूप माती लूज आहे, त्याच्यावरची वजन टाकतात ती जास्त कंप्रेस होते. एवढा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. नाऊ श्रिंकेज रेशो, ठीक आहे. तो फॉर्म्युला पण तुम्ही लिहून टाकला आहे, डिफिनेशन अजून याची त्याच्या खाली एक वाक्य लिहून घ्या. हे सगळं लिहिलं असणार तुम्ही, बरं का. हे जेवढं तुम्ही बोललो ना, बोलता ते तुम्ही सगळं लिहिलं असणार. इथे काय लिहायचं, इट इज डिफरन्स, श्रिंकेज इंडेक्समध्येच लिहायचं तुम्हाला. इट इज डिफाईन्ड ॲज न्यूमेरिकल डिफरन्स ऑफ प्लास्टिक लिमिट अँड श्रिंकेज लिमिट. मग परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतील ते श्रिंकेज लिमिट, की बाबा श्रिंकेज लिमिट आणि प्लास्टिक लिमिटचा डिफरन्स तुम्हाला काय देत असतो, तो तुम्हाला श्रिंकेज इंडेक्स देत असतो. बोला, क्लिअर. चला पुढे. तो आता आपण काय बघणार आहे, श्रिंकेज रेशो. हे बघा, मी शिकवण्याच्या अगोदर जे ना तुम्ही वाटलं असतं एक किंवा दोन विषय, छोटे विषय तुम्ही सायमल्टेनियसली सुरू ठेवायचे, जेणेकरून तुमच्या पद्धतीने तुम्हाला करता येईल. इस्टिमेशन झाला, टनेल झाला, ब्रिज झाला, न्यूमेरिकल मेथड झाला, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट झालं, हे 5 विषय आहेत. किंवा फ्लूइड मशीनचा जो दुसरा भाग आहे तो नका राहू, तुम्ही शिकवणार वाटलं असतं. कम से कम तुम्हाला 5 विषय करायचे, एवढं टार्गेट ठेवायचं, की बाबा पहिले मी ते छोटे विषय तुम्हाला शिकवणार नाहीचे, ते 5 विषय मी शेवटच्या याच्यामध्ये शिकवणार आहे. उरलेत 15 विषय, फक्त 15 विषय मी तुम्हाला शिकवणार, मग नंतर ते शिकवणार. मग तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही ते छोटे विषय जे काही आहेत ना, मी जे शिकवते त्याच्या ऐवजी करायला पाहिजे. मग उरलेला टाईम काय असतो, एक तर तो छोटा विषय करण्यासाठी, आणि उरलेला टाईम फक्त मी जेवढं शिकवते ना त्याला पहिल्यापासून पुन्हा रिव्हिजन करायचं, असं पाठ करायचं की तुम्हाला शेवटी टाईमच द्यायचा नाही, डायरेक्ट टाईमच द्यायचा नाही रिव्हिजनला. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला 100% फायदा होईल. कारण की शेवटच्या महिन्यामध्ये 20 विषय रिव्हिजन होत नाही. तुम्ही कितीही शॉर्ट नोट्स काढून घ्या, रिव्हिजनच नाही होणार तुमच्याकडून. 20 विषयाची रिव्हिजन होणार नाही जेव्हा तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करतात, ठीक आहे. तर त्यामुळे जे काय, याला आतापासून रिव्हिजन दररोज पहिल्यापासून दररोज बघून घ्यायचं, पहिल्यापासून वही बघत राहायचे डायरेक्ट, ठीक आहे. असं करत राहायचं. श्रिंकेज रेशोला मी एस आरने डिनोट करणार किंवा मी याला आरने पण डिनोट करतात, डिपेंड करतं कोणकोणतं वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं असतात, ठीक आहे. गोपाल रंजन वगैरे असे खूप सारे पुस्तकं आहेत, ते तुम्हाला जर वाचायचं असेल तसल्या पुस्तकं तुम्ही रेफरन्स बुक वगैरे वापरू शकता, त्यांच्यामध्ये या खुणा असतात. आता श्रिंकेज रेशो काय असतो बरं का, श्रिंकेज रेशो आपल्याला काय सांगतो, तो श्रिंकेज रेशो आपल्याला काय आयडिया देईल त्याच्याबद्दल बघतोय. श्रिंकेज रेशो जो काही असतो हे काय सांगतोय, आता डिफिनेशन घ्या. इट इज डिफाईन्ड बाय
it is defined as ratio of decrease in volume of soil, decrease in volume of soil expressed as percentage of dry volume to the corresponding change in its water content above shrinkage limit. याची कहाणी ती तुम्हाला मी अगोदरच बोललो होतो, राईट ना. हे सगळे फॅक्टर हेच घटक सांगतात. आता श्रिंकेज इंडेक्स पण हे सांगत होता, परंतु त्याची आयडिया आपल्याला तिथून लागली नाही. आता काय सांगत होता बरं का, या वाक्यावरून कळेल तुम्हाला. बघा, श्रिंकेज रेशो ज्याला आपण आर किंवा एस आरने डिनोट करतो, याला आपण काय म्हणतोय बरं का, की आपण समजा श्रिंकेज लिमिटच्या वरती वाटर कंटेंट वाढवल्यावरती वाढवल्यामुळे किंवा कमी केल्यामुळे, वाटर कंटेंट चेंज केल्यामुळे व्हॅल्यूममध्ये काय चेंज दिसायला भेटतोय, तो जो काही रेशो आपल्याला दिसायला भेटेल, तो वॉटर कंटेंटच्या चेंजमुळं व्हॅल्यूममध्ये आपल्याला काय चेंज होताना दिसायला भेटतोय, त्याला आपण एक्सप्रेस करत असतो श्रिंकेज रेशोमध्ये. मग याला कसं लिहितो बरं का मी, बघा आता एस आर आर इज इक्वल टू SR or R is equal to what? V1 minus V2 divided by VD divided by water content 1 minus water content 2. काय असतं सांगतो, इंटू 100. या सगळ्या टर्मला इंटू 100 केले. आता हे काय असतं बरं का, लक्षात घ्या. तर तुम्ही जर बघायला गेला तर दिसायला काय भेटते मला, आपला डिफिनेशन वाचा. काय म्हणलं इथं, डिक्रीज इन अ व्हॅल्यूम ऑफ द सॉईल एक्सप्रेस ॲज पर्सेंटेज ऑफ ड्राय व्हॅल्यूम. म्हणजे लक्षात घ्या, आता तुम्हाला एक बात तर कन्फर्म आहे, काय बरं का, की ही जी काही सॉईल आहे, ही अशी सॉईल आहे, ही ड्राय सॉईल आहे. ड्राय सॉईलमध्ये तुम्ही व्हॅल्यूम जो काही आहे आपल्याला व्हॅल्यूम बदलताना दिसायला भेटणार नाही आहे. सो मग याचं जे काही आहे ना, हे व्ही डी. आता व्हीडीच्या नंतर जर का समजा तुम्ही पाणी ॲड करायला गेलात, व्हीडीच्या नंतर जर तुम्ही पाणी ॲड केला, म्हणजे ड्राय म्हणजे काय म्हणतोय मी, सगळे व्हाईट्स जे आहेत ना समजा पाण्याने भरलेले आहेत. व्हीडी व्हॅल्यूम आठवते का तुम्हाला, ही डायग्राम काढून दाखवली बघा. हा आपला व्हीडी असतो, हा आपला काय असतो, व्हीडी असतो. तो हा व्हीडी आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाणी ॲड केलं तर व्हॅल्यूम चेंज व्हायला लागून जातो. तर मग आता ज्याचं हे चेंज होत नाही आहे, तो व्हॅल्यूमच्या रिस्पेक्टनं आपल्याला बघायचं किती चेंज होतोय. मग समजा म्हणजे काय म्हणायचं मला, आता लक्षात घ्या, ही माती होती रे, या मातीचं सुरुवातीचं व्हॅल्यूम होतं V1, राईट. आता याच्यामधलं पाणी आपण काढून टाकलं आहे, सुरुवातीचं व्हॅल्यूम होतं V1 आणि वॉटर कंटेंट होता W1. आता नंतर काय झालं, याच्यामधलं पाणी मी काढून टाकलं, याच्यामधलं पाणी जर मी काढून टाकलं तर मला दिसायला भेटतो याचा व्हॅल्यूम जो काय आहे तो V2 झाला आणि वॉटर कंटेंट जे काय आहे ते वॉटर कंटेंट W2 झालं, राईट का. तो आता हा एवढा चेंज दिसायला भेटतो आणि याला एक्सप्रेस करतो मी ॲज अ श्रिंकेज रेशोमध्ये. मग मला श्रिंकेज रेशोवरून कसं काढणार बरं का मी त्याला, तो मी काय करणार, V1 मायनस V2 एवढा बदलाव झाला, परंतु हा चेंज विथ रिस्पेक्ट टू ड्राय काढायचा. तुम्ही म्हणा ड्राय काय काढायचा, कारण की ड्राय हा असा घटक आहे किंवा VD हा असा आहे जो व्हॅल्यूम चेंज दिसायला भेटत नाही, राईट की नाही. तर तुम्हाला म्हटले पण एक्सप्रेस इन द टर्म ऑफ एक्सप्रेस ॲज अ पर्सेंटेज ऑफ ड्राय व्हॅल्यूम, सो VD असं मी लिहिणार. आणि ही एक टर्म झाली डिवाइड बाय जो काही वॉटर कंटेंटचा चेंज झाला होता, अशा पद्धतीने मी याला लिहिणार. ठीक आहे, अशा पद्धतीने मी याला लिहित असतो. एक मिनिट, राईट. तर मग अशा पद्धतीने आपण लिहू शकतो याला. हे झालं गड्या, हे झालं असं. तर मग हा आपला फॉर्म्युला झाला श्रिंकेज रेशोचा. तो हा फॉर्म्युला तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्यायला पाहिजे. आता मी काय म्हणतो समजा ती माती होती, ती माती असेल काही, तर हिचं व्हॅल्यूम सुरुवातीला होतं V1, राईट. हिचं सुरुवातीचं व्हॅल्यूम होतं V1, वॉटर कंटेंट होतं सुरुवातीचं W1 समथिंग. आता याच्यामधलं जे काही ना, नंतर आपण थोडंसं वॉटर कंटेंटला चेंज केला, वॉटर कंटेंटला चेंज केल्यामुळे त्याचं व्हॅल्यूम जे ना चेंज करत म्हणजे आपण वॉटर कंटेंट कमी करत कुठपर्यंत आलो आपण, व्हीडीपर्यंत. कुठपर्यंत आलो आपण, व्हीडीपर्यंत. आता व्हीडीच्या नंतर तुम्ही किती पण वॉटर कंटेंट काढून टाका, व्हॅल्यूमध्ये चेंज होतो का, व्हीडीच्या खाली वॉटर कंटेंट किती पण बाहेर काढून टाका, व्हॅल्यूमध्ये चेंज होतो का, नाही होत, राईट की नाही. मग मी काय केलं बरं का, मी असं काय केलं, सुरुवातीला एवढं पाणी होतं, वॉटर कंटेंट W1 होता, व्हॅल्यूम V1 होता. आता मी पाणी काढतोय. आता मी आलो व्हीडीपर्यंत. व्हीडीच्या खाली मी किती पण पाणी काढून टाकलं ना तरी सुद्धा व्हॅल्यूमध्ये चेंज होणार नाही. सो व्हीडी इथपर्यंत आलो या स्टेजला. याचा करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट असेल समजा, W2, राईट. याचा करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट असेल समजा W2. आता तो W2 असेल का, तुम्ही मला सांगा बरं का, W2 असेल का WS असेल. W2 म्हणजे WS असेल.
का? कारण की मी पाणी कुठपर्यंत काढत आलेलो आहे, मी बरोबर श्रिंकेज लिमिटपर्यंत काढत आलेलो आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही किती पण वॉटर कंटेंट कमी केलं तरीसुद्धा हे होणार नाही. त्यामुळे व्ही डीच्या करस्पॉन्डिंग जे काही वॉटर कंटेंट असेल त्याला आपण WS म्हणतोय. तर तुम्हाला माहिती आहे मी ग्राफ काढलेलं कितीदा काढलेलं मी ग्राफ. हा व्ही डी याच्या करस्पॉन्डिंग इथं काय असतो आपला WS असतो. हा पॉईंट क्लिअर आहे तुम्हाला. ठीक. तर मग आता मी काय बोलतोय तुम्हाला 2-4 कंडिशन्स सांगायचे आहेत. फॉर्म्युला तुम्ही लिहून झाला असेल. तो जो फॉर्म्युला बनेल मग नंतर तो अशा पद्धतीने बनून जाईल. तुम्ही श्रिंकेज रेशोचा फॉर्म्युला लिहून टाकला. आता इथे लिहायचं आहे इफ water content is reduced, if water content is reduced up to shrinkage limit पर्यंत वॉटर कंटेंट जर का तुम्ही कमी केलं तर तुम्हाला आता दुसरा वॉटर कंटेंट भेटेल W2. तो काय भेटेल? WS एवढा भेटेल. राईट. आणि जो काही दुसरा व्हॅल्यूम असेल तो पहिला व्हॅल्यूम होता V1 पासून V2 कडे आला तर दुसरा व्हॅल्यूम काय असेल बरं का? V2 काय असेल आपला? VD असेल. सो देअरफॉर श्रिंकेज रेशो इज इक्वल टू काय येईल बरं का? V1 मायनस कुठपर्यंत आलो आहे मी? V2 पर्यंत. पण V2 म्हणजे डायरेक्ट VD पर्यंत आलो आहे आता. डिवाइड बाय विथ रिस्पेक्ट टू VD मला चेंज बघावा लागत होतो. डिवाइड बाय वॉटर कंटेंट 1 मायनस WS इंटू 100. या सगळ्या टर्मला इंटू 100. क्लिअर आहे? हा झाला हा पण पॉईंट. ठीक आहे. मी तुम्हाला सिग्निफिकन्स सांगितलेलं नाही अजून. आता सिग्निफिकन्स काय असेल ते आपण बघून घेऊया की यार नेमका श्रिंकेज रेशो आपल्याला काय सांगतोय बरं का? नेमकं जर समजा श्रिंकेज रेशो जास्त येतोय कमी येतो त्याच्यावरून आपल्याला काय आयडिया भेटेल की वॉटर कंटेंटचा थोडा जरी मी चेंज केला, लक्षात घ्या, वॉटर कंटेंटचा थोडा जरी मी मामूली जरी चेंज केला, वॉटर कंटेंट थोडंसं जर मी बाहेर काढून टाकलं आणि लगेच खूप जास्त व्हॅल्यूमध्ये चेंज जर तुम्हाला होताना दिसायला भेटत असेल तो ॲक्च्युली या गोष्टी आपल्याला कळत आहेत की थोडं जरी पाणी जर का मी कमी केलं ना तर त्याच्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटतं व्हॅल्यूमध्ये किती चेंज होतोय याच्यावरून आपल्याला काहीतरी वेगळ्या गोष्टीची आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. तो क्लिअर आहे हा पॉईंट. आता पुढे बघू आपण काय. तुम्हाला वाटलं असेल की याच्यावरून जर काढायचं असेल तर त्याच्यावरून पण तुम्हाला कळून देईल त्या डायग्रामवरून. 2 फॉर्म्युले झालेत. आता पुढे बघा. वॉटर कंटेंटचा जो चेंज आहे ज्याला मी W1 मायनस W2 म्हणतो. ठीक. वॉटर कंटेंटचा जो चेंज आहे ज्याला मी W2 मायनस W1 म्हणतो. तुम्ही मला सांगा आता, तुम्ही मला सांगा काय म्हणतोय मी. तो चेंज इन द वॉटर कंटेंट इज इक्वल टू W1 मायनस W2 हा तुम्हाला काय भेटेल बरं का? चेंज इन मास ऑफ वॉटर टू द डिवाइड बाय. बघा चेंज इन. आता मला सांगा W1 मायनस W2 हा काय झाला बरं का? तो W1 मायनस W2 तर तुम्ही बघायला जर गेलात ना हा वॉटर कंटेंटचा डिफरन्स आहे. वॉटर कंटेंटचा डिफरन्स तुम्हाला फॉर्म्युला कसा म्हणणार तुम्ही? चेंज इन मास ऑफ वॉटर डिवाइड बाय मास ऑफ सॉलिड. त्याच्या खाली का आता मास ऑफ सॉलिड हा फॉर्म्युला आपल्याला भेटेल. चेंज इन मास ऑफ वॉटर डिवाइड बाय मास ऑफ सॉलिड असा फॉर्म्युला भेटेल तुम्हाला. राईट की नाही? सो देअरफॉर मी काय करतोय चेंज इन वॉटर कंटेंट बदलल्यामुळे W1 मायनस W2 इज इक्वल टू चेंज इन मास ऑफ वॉटर डिवाइड बाय मास ऑफ सॉलिड. अशा पद्धतीने मला लिहिता येईल रे. मग आता तुम्हाला माहिती आहे काय बरं का? सांगा चेंज इन मास ऑफ वॉटरला कसं एक्सप्रेस करता येईल मला? तुम्ही म्हणणार चेंज इन मास ऑफ वॉटरला आपल्याला काय लिहिता येईल? जेवढं काही V1 मायनस V2 डिवाइड बाय रो W सांगतो हे समजू ना, डिवाइड बाय MS असं एक्सप्रेशन मला बनवतील. कसं बरं का? लक्षात द्या. वरती लिहिलं मी चेंज इन मास ऑफ वॉटर. चेंज इन मास ऑफ वॉटर म्हणजे काय बरं का? सुरुवातीला माती होती, त्या सुरुवातीला मातीचं व्हॉल्यूम किती आहे? V1. नंतर तिथं पाणी कमी केल्यामुळे व्हॉल्यूम काय झालं? V2 झालं. मग कमी काय झालं आहे? पाणी उडून गेले. मग किती पाणी उडले बरं का? V1 मायनस V2 एवढं एवढं व्हॅल्यूमचं पाणी उडलेलं आहे. याला जर का तुम्ही रो डब्ल्यूने मल्टिप्लाय करून टाकलं तर तुम्हाला काय भेटेल? मास ऑफ वॉटर चेंज. काय भेटून जाईल? मास ऑफ. तो चेंज ऑफ मास ऑफ वॉटर तुम्हाला भेटलं का? मग मास ऑफ वॉटर जे उडून गेलेलं पाणी आहे ना त्याचं वजन, आणि त्याला लिहिलं मी V1 मायनस V2 इंटू रो डब्ल्यू डिवाइड बाय MS म्हणजे काय? मास ऑफ सॉलिड. बोला क्लिअर इथपर्यंत क्लिअर आहे. तो आता इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल तर मी आता काय करतो बघा. मी तुम्हाला सांगेल कोणकोणते एक्सप्रेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. तो SR और R इज इक्वल टू श्रिंकेज रेशोला कसं हे करता येईल? आपला फॉर्म्युला काय होता श्रिंकेज रेशोचा? फॉर्म्युला होता V1 मायनस V2 विथ रिस्पेक्ट टू VD इंटू वॉटर कंटेंट. आता बघा V1 ओमेगा W1 मायनस W2 इंटू 100 असं करतो. पण याचं उत्तर आपण काढलेलं आहे रे. आता चालू काढलं याचं उत्तर W1 मायनस W2चं काय काढलं आहे? R इज इक्वल टू
V1 मायनस V2 डिवाइड बाय VD डिवाइड बाय, सांगा बरं का आता याचं उत्तर मी काय काढलं होतं, तुम्ही म्हणणार काढलं होतं V1 मायनस V2 इंटू रो डब्ल्यू डिवाइड बाय काय काढलं होतं आपण, डिवाइड बाय MS होता ना, MS म्हणजेच MD MS म्हणजेच काय MD, बरोबर इथपर्यंत इंटू 100 करून टाका. तो सांगा बरं का आता काय काय उडेल इथून, तुम्ही म्हणणार V1 मायनस V2 उडेल, V1 मायनस V2 उडून जाईल बरोबर. हा MD वरती चालला जाईल, MD जर का वरती गेला तर MD बाय VD काय येईल रे, हा MD जर का वरती गेला तर MD बाय VD काय येईल, MD बाय VD रो डी येऊन जाईल का, रो डी येऊन जाईल आणि खाली काय येऊन जाईल इथं रो डब्ल्यू. तो देअर फोर श्रिंकेज रेशोचा फॉर्म्युला दुसरा काय भेटतो तुम्हाला, R or SR इज इक्वल टू MD बाय VD इंटू रो डब्ल्यू. MD बाय VD म्हणजे रो डी बाय रो डब्ल्यू. हा झाला आपला श्रिंकेज रेशो. आलं लक्षामध्ये. मग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील आता रोडी आहे, रोडी म्हणजे काय बरं का, डेन्सिटी आहे ती कोणची, ड्राय डेन्सिटी आहे. तो ड्राय डेन्सिटी डिवाइड बाय वॉटरचं आहे. परीक्षेमध्ये किती बढिया देऊन देतील तुम्हाला, बघा किती भारी एक्सप्रेशन देतील. म्हणतील तुम्हाला ड्राय डेन्सिटी ऑफ द सॉईल देऊन देतील काहीतरी किलोग्रॅम पर समथिंग याच्यामध्ये, आणि वॉटरचं आपल्याला माहीत असतं. म्हणतील सांगा रेशो, म्हणजे फक्त क्वेश्चन काय बनवतात ते तुम्हाला म्हणतील मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, एक मिनटं, सो मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द सॉईल इज ओके. कुठपर्यंत आलो, रोडी बाय. आता एक मला सांगा रे, रोडी बाय रो, तुम्हाला प्रश्न काय देतात ते क्वेश्चन म्हणतायत मास डेन्सिटी ऑफ किंवा ड्राय डेन्सिटी म्हणून, ड्राय डेन्सिटी ऑफ सॉईल इज इक्वल टू एक्स, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर, श्रिंकेज रेशोची व्हॅल्यू काढा. तर काय रोडी बाय रो डब्ल्यू करून टाका. हा पण एक फेमस फॉर्म्युला आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल श्रिंकेज रेशोचा. ठीक आहे, तो श्रिंकेज रेशोला कशापर्यंत एक्सप्रेस केला आपण, तो पॉईंट तुम्ही लिहून घ्या. आता मी पुढे जाऊन याला काय बनवतात तुम्ही मला सांगा, रोडी बाय रो डब्ल्यू काय येईल रे, रोडी बाय रो डब्ल्यू म्हणजे काय, हे बघा, रोडी इज इक्वल टू रो एस असं कधी नसतं बरं का. हे आहे ड्राय सॉईलची डेन्सिटी आणि हे आहे सॉलिडची डेन्सिटी. हे दोघं कधी बरोबर राहत नाही बरं का. मग आता ड्राय स्टेटमध्ये असणारी डेन्सिटी आहे आणि खाली वॉटर आहे. मग तुम्हाला काय भेटेल माहिती आहे का, श्रिंकेज रेशो इज इक्वल टू GM म्हणजे मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आठवते का, मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कोणाची असते, ही बल्क डेन्सिटी किंवा ड्राय डेन्सिटी कोणाची पण असेल, तो अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म्युला भेटतो. आलं लक्षामध्ये. मग किती भारी विचारतील तुम्हाला, आता एकदम सरळ विचारतील, उत्तर तेच राहील. काय म्हणतील, मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉईल ॲट अ ड्राय स्टेट इज इक्वल टू समथिंग, देन व्हॉट इज द व्हॅल्यूज ऑफ श्रिंकेज रेशो. तर याचा खाली काय लिहायचं आहे, श्रिंकेज रेशो, याला SR लिहा, SR. ठीक आहे. सो श्रिंकेज रेशो SR इज इक्वल टू मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉईल इन इट्स ड्राय स्टेट. लक्षामध्ये. म्हणजे एखादी माती असेल, त्या मातीला पूर्ण कोरडी करून टाकायची, आणि मातीला कोरडी करून त्याचा GM काढून टाका. त्याचा GM जर काढून टाकला ना, तर तो GM म्हणजे आपला श्रिंकेज रेशो असतो. बोला, क्लिअर आहे का. मातीला कोरडी करून जर त्याचा GM काढू शकलात तुम्ही, तर तुम्हाला डायरेक्ट श्रिंकेज रेशो भेटून जातो. तर ही पण एक आयडिया श्रिंकेज रेशो काढायची. ओके. अजून काय दिसायला भेटेल बरं का, म्हणजे काय आणलं मी आता श्रिंकेज रेशोबद्दल काय सांगितलं मी. सगळ्यात पहिले मी श्रिंकेज रेशोचा फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला, जनरल फॉर्म्युला V1 मायनस चेंज इन अ व्हॅल्यूम विथ रिस्पेक्ट टू ड्राय सॉईल विथ चेंज इन वॉटर कंटेंट, दॅट इज W1 मायनस W2. मी म्हणलो की जर समजा तुम्ही रिड्यूस करत जर का समजा श्रिंकेज लिमिटपर्यंत पोहोचतात तर त्यावेळेस एक्सप्रेशन कसं बनून जात असतं, V1 मायनस VD डिवाइड बाय W1 मायनस W2 इंटू 100. हा तुम्हाला फॉर्म्युला सांगून दिला. हा दुसरा, जर तुम्ही तसं करत गेलात कुठपर्यंत, श्रिंकेज लिमिटपर्यंत गेलात तर, राईट. नंतर मी तुम्हाला एक एक्सप्रेशन काढून दाखवलं, नंतर तुम्हाला अजून एक एक्सप्रेशन काढून दाखवलं, SR इज इक्वल टू रो डी बाय रो डब्ल्यू. पुन्हा अजून एक एक्सप्रेशन काढून दाखवलं, SR इज इक्वल टू रो डी बाय रो डब्ल्यू म्हणजे काय, GM. 1, 2 वरचे हे सगळे ते सगळे फॉर्म्युले मला पाठ पाहिजे. क्लिअर आहे का रे. चला पुढे जाऊ. आता मला एक सांगा, मी तुम्हाला एक फॉर्म्युला काढून दिला होता श्रिंकेज लिमिटचा, आठवतो का बघा बरं. श्रिंकेज लिमिट इज इक्वल टू, काढला होता की न काढला होता बघू. श्रिंकेज लिमिट हा फॉर्म्युला काढला होता का बघा बरं रे. रो डब्ल्यू डिवाइड बाय रो डी मायनस रो डब्ल्यू डिवाइड बाय रो एस. हा फॉर्म्युला काढला होता मी, आठवते का तुम्हाला. मला तर आठवतोय की श्रिंकेज लिमिटचा फॉर्म्युला मी तुम्हाला काढून दिला होता, त्याच्याच खाली तुम्ही काढलीच आहेत.
तर याला आपण काय लिहून टाकलं होतं, याला आपण असं लिहिलं होतं बघा, रो डब्ल्यू बाय रो डी. आताच चालू आपण श्रिंकेज लिमिटचा एक फॉर्म्युला, आपला रेशोचा एक फॉर्म्युला काढला आहे एस आरचा. काय, एस आर इज इक्वल टू रो डी बाय रो डब्ल्यू. काढलं आहे की नाही चालू, राईट. मग याला तुम्हाला नाही वाटत का मी असं लिहिणार 1 बाय श्रिंकेज रेशो एस आर, 1 अपॉन श्रिंकेज रेशो मायनस रो डब्ल्यू बाय रो एस काय असतो, तो रो डब्ल्यू बाय रो एस म्हणजे काय असतो, ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1/ची. तो देअरफॉर श्रिंकेज लिमिटचा अजून एक फॉर्म्युला आपल्याला भेटत असतो श्रिंकेज रेशोच्या टर्ममध्ये, 1/r म्हणा, एकतर आर म्हणा किंवा एस आर म्हणा चालेल, 1/r मायनस 1/g. आर म्हणजे काय, श्रिंकेज रेशो. तर श्रिंकेज लिमिट काढण्यासाठी आपण आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, तो श्रिंकेज लिमिट इज इक्वल टू 1 बाय श्रिंकेज रेशो मायनस 1 बाय ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी. क्लिअर आहे. त्यामुळे एवढं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एवढं का शिकवलं होतं, हे सगळ्या टर्म पुढे जाऊन लागत असतात म्हणून, कारण खूप सारे टर्म्स आहेत. बोला इथपर्यंत सगळं क्लिअर आहे का तुम्हाला? मी अजून रिवाईज करून देईल, जेव्हा सोडेल ना तेव्हा तुम्हाला सगळे फॉर्म्युले आजचे रिवाईज करून देईल. आता पुढचं काय, आता व्हॅल्यूमॅट्रिक श्रिंकेज. आता 2 झाले बघा, श्रिंकेज इंडेक्स शिकवलं, श्रिंकेज रेशो शिकवलं. आता आपण बघा व्हॅल्यूमॅट्रिक श्रिंकेज. याचं सिग्निफिकन्स सांगतो मी तुम्हाला. व्हॅल्यूमॅट्रिक श्रिंकेज सिग्निफिकन्स काय, तेच आहे. सिग्निफिकन्स काय, ते सिग्निफिकन्स दिसायला भेटते आपल्याला की बाबा वॉटर कंटेंट चेंज झाल्यामुळे किती व्हॅल्यूमध्ये चेंज होताना दिसायला भेटतो. याचा फायदा कसा होईल बरं का. समजा आता एक काम करू आपण ना जमिनीची बात करू. एखादी जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये जे ना पाणी उडत जातं. मग एवढं पाणी उडल्यानंतर ते जमीन किती खाली बसती, त्याचं सेटलमेंट किती होतं, याचा अंदाज लागून जाईल की नाही तुम्हाला, लक्षात आलं की नाही. मग एखादी जमीनमधलं पाणी उडाल्यानंतर ती जमीन खाली किती बसते याचा अंदाज तुम्हाला या सगळ्या टर्मवरून येत असतो. ठीक आहे. तो श्रिंकेज रेशोवरून तर तुम्हाला ती आयडिया भेटूनच गेली, तो पॉईंट कवर झाला. नंतर अजून पुढचा आता व्हॉल्यूमॅट्रिक श्रिंकेज पण सेम तेच आहे. व्हॅल्यूमॅट्रिक श्रिंकेज काय माहिती का, वॉटर कंटेंट जो आहे आपला, त्या वॉटर कंटेंटला कमी केल्यामुळं व्हॅल्यूममध्ये किती चेंज होतोय तोच आहे. व्हॅल्यूमॅट्रिक श्रिंकेज पण तेच असतं. काय असतं लिहून घ्या, व्हॅल्यूमॅट्रिक श्रिंकेज डिनोटेड बाय व्ही एस. इट इज डिफाइंड ॲज डिक्रीज in volume of soil, expressed as percentage of its dry volume, when water content is reduced from its given volume up to shrinkage limit. क्लिअर आहे. हां, याचा मिनिंग काय होतो बघा, वाचा. इट इज डिफाइंड ॲज डिक्रीज इन द व्हॅल्यूम ऑफ द सॉईल एक्सप्रेस ॲज अ पर्सेंटेज ऑफ द ड्राय व्हॅल्यूम. एक्सप्रेस ॲज पर्सेंटेज ऑफ ड्राय व्हॅल्यूम म्हणजे काय, ड्राय व्हॅल्यूमच्या रिस्पेक्टमध्ये वरती किती चेंज होतोय म्हणजे काय, सुरुवातीला काहीतरी माती होती, तिचं व्हॅल्यूम V1 होतं, थोडंसं वॉटर कंटेंट काढून टाकलं, थोडंसं व्हॅल्यूम आहे ना V2 झाला. तर मग हा जो काही चेंज झालेला ना कोणाच्या रिस्पेक्टमधून, व्हीडीच्या रिस्पेक्टमधून. सो व्हीडीच्या रिस्पेक्टमधून मी काय करणार, मी V1 मायनस V2 डिवाइड बाय व्हीडी. व्हीडीच्या रिस्पेक्टमध्ये वरती जो काही चेंज झालेला आहे ड्यू टू व्हॉट, चेंज इन वॉटर कंटेंट, तोच आपला काय होऊन जात असतो, तो आपला अगोदर काय होतो, श्रिंकेज रेशो होतो. इथं काय म्हणलेले, इट इज डिपेंड ॲट डिक्रीज इन द व्हॅल्यूम ऑफ सॉईल एक्सप्रेस ॲज पर्सेंटेज ऑफ द ड्राय व्हॅल्यूम वेन वॉटर कंटेंट इज रिड्यूस फ्रॉम द गिवन व्हॅल्यू अप टू श्रिंकेज लिमिट. देअरफॉर आता याचा व्ही एसचा फॉर्म्युला जो काही असेल तो असतो आपला अशा पद्धतीने, व्ही एस इज इक्वल टू V1 मायनस V2 डिवाइड बाय व्ही डी. झाला फॉर्म्युला इंटू 100. लक्षामध्ये वॉटर कंटेंट तुम्ही काहीतरी बदलवले असेल, त्या वॉटर कंटेंटला आता मी पकडत नाही आहे, फक्त जो चेंज होतोय ना काय, व्हॅल्यूमॅट्रिक श्रिंकेज म्हणजे काय, श्रिंक होणं म्हणजे व्हॅल्यूम कमी होणं. मग किती व्हॅल्यूम कमी झाला, एवढा व्हॅल्यूम कमी झाला, तो राईट का. व्हॅल्यूमॅट्रिक श्रिंकेज म्हणजे काय, किती व्हॅल्यूम कमी झाला. सो V1 मायनस V2 डिवाइड बाय VD इंटू 100 खल्लास झाला. इट इज अ डिक्रीज इन द व्हॅल्यूम ऑफ द सॉईल एक्सप्रेस पर्सेंटेज ऑफ इट्स ड्राय व्हॅल्यूम वेन वॉटर कंटेंट रिड्यूस फ्रॉम इट्स व्हॅल्यू अप टू श्रिंकेज लिमिट. राईट, अशा पद्धतीने आपला हे डिफिनेशन दिसायला भेटत असते व्ही एसची. हा आपला फॉर्म्युला आहे, तो श्रिंकेज लिमिटचा हवाला फॉर्म्युला आहे. आता जर का समजा मी व्हॅल्यूमला रिड्यूस करत जर का श्रिंकेज लिमिटपर्यंत रिड्यूस केलं तर फॉर्म्युला काय बनेल रे. आणि तुम्हाला त्यांनी म्हटलेलं पण आहे व्हॅल्यू अप टू श्रिंकेज लिमिटपर्यंत म्हणलेले. म्हणजे तुम्हाला आता लक्षात घ्यायला पाहिजे की व्ही एस जो फॉर्म्युला बनवला आपण V1 मायनस V2 डिवाइड बाय VD इंटू 100, तर या V2ची व्हॅल्यू 100% नेहमी, कारण की मेन्शन काय केलं आहे, गिवन व्हॅल्यू अप टू श्रिंकेज लिमिट म्हणजे V2 काय असणार,
V2 काय असणार, V2 हा VD असणार. देअरफॉर हा तुमचा परफेक्ट फॉर्म्युला आहे. VS इज इक्वल टू V1 मायनस VD डिवाइड बाय VD इंटू 100. आलं लक्षामध्ये. एखादी काहीतरी माती आहे, या मातीचं व्हॅल्यूम V1 आहे. याच्यातून तुम्ही काय करतात, पाणी काढतायत आणि कुठपर्यंत डायरेक्ट श्रिंकेज लिमिटपर्यंत. तो वॉटर कंटेन आता याच्यामध्ये श्रिंकेज लिमिट आहे, तर याचं जे की व्हॅल्यूम असेल याला V2 म्हणतो मी, पण V2 आपला आता काय असणार आहे, VD असणार आहे. सो V1 मायनस VD डिवाइड बाय VD जर मी करून टाकला तर मला पर्सेंटेज व्हॅल्यूम चेंज भेटेल. आणि या पर्सेंटेज व्हॅल्यूम चेंजलाच मी व्हॅल्यूमेट्रिक श्रिंकेज म्हणतोय. बोला कळालं का फॉर्म्युला. हा व्हॅल्यूमेट्रिक श्रिंकेजचा फॉर्म्युला तुम्हाला परीक्षेमध्ये ते देऊन देतील. ड्राय व्हॅल्यूम देऊन देतील सॉईलचं आणि इनिशियल व्हॅल्यूम देऊन देतील V1, राईट का, जे की श्रिंकेज लिमिटपेक्षा जास्त पाणी असेल. श्रिंकेज लिमिटपेक्षा जास्त पाणी असणारं जे की व्हॅल्यूम आहे V1, त्याला पाणी तुम्ही कमी करत आलात श्रिंकेज लिमिटपर्यंत, त्याचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही काय म्हणणार की यार ही टर्म जी नाही कुठेतरी आली होती बरं का. कुठे आली होती, श्रिंकेज रेशोमध्ये. याचाच खालीच गेली होती बरं का. श्रिंकेज रेशोला SR किंवा R लिहितो आपण. V1 मायनस V2 डिवाइड बाय VD इंटू 100 डिवाइड बाय वॉटर कंटेंट. हा श्रिंकेज रेशोचा फॉर्म्युला होता मागं. पण तुम्ही जर का समजा व्हॅल्यूम रिड्यूस करत जर का श्रिंकेज लिमिटपर्यंत गेला तर याचाच फॉर्म्युला काय बनला होता. याचा फॉर्म्युला काय बनला, V1 मायनस VD डिवाइड बाय VD इंटू W1 मायनस W2 असा बनला होता की नाही. जर तुम्ही समजा श्रिंकेज लिमिटपर्यंत व्हॅल्यूम रिड्यूस करत गेलात तर, बरोबर. मग तुम्हाला दिसायला भेटेल की यार ही वरची टर्म जी ना हिला आपण व्हॅल्यूमेट्रिक श्रिंकेज म्हणू शकतो ना. देअरफॉर श्रिंकेज रेशो इज इक्वल टू व्हॅल्यूमेट्रिक श्रिंकेज डिवाइड बाय चेंज इन वॉटर कंटेंट इंटू 100. बोला क्लिअर आहे का हे. अशा पद्धतीने तुम्हाला हे क्लिअर असायला पाहिजे. ठीक आहे. सो इट इज डिपेंड ॲट द अशा पद्धतीने दिसायला भेटते की बाबा पाण्याचं हे सुद्धा आपल्या एक व्हॅल्यूमेट्रिक श्रिंकेज दिसायला भेटत आहे. तर ठीक आहे, व्हॅल्यूमेट्रिक श्रिंकेज याच्यावरून कळून गेलं. आता आपल्याला शिकायचं लिनियर श्रिंकेज. अजून याच्या पुढे काही आहे का, आहे याच्या पुढे अजून एक्सप्रेशन आहे. काय करायचं तुम्हाला, आता इथपर्यंत आलो का आपण. तर मला VS जर काढायचं असेल तर VS कसं काढणार मी, VS इज इक्वल टू R इंटू W1 मायनस W2. ठीक, तो टाका, उत्तर येऊन जाईल. इंटू 100 करायचं 100 करून टाका पुढं. R इंटू W1 मायनस W2. तो इकडे तिकडे खूप सारे फॉर्म्युले तुम्हाला दिल्यानंतर काही पण काढता यायला पाहिजे, काही काढता यायला पाहिजे. हे झालं. चला लक्षात आलं. तर लक्षात घ्यायचं, श्रिंकेज लिमिटच्या वरती माती किती श्रिंक होते या सगळ्यांची आयडिया आपल्याला कोण देत असतं, श्रिंकेज रेशो देत असतो, व्हॅल्यूमेट्रिक श्रिंकेज देत असतं. या सगळ्यांचं सिग्निफिकन्स तेच आहे की श्रिंकेज लिमिटच्या वरती. आता श्रिंकेज लिमिटच्या खाली तर काही व्हॅल्यूम चेंजच होत नाही. श्रिंकेज लिमिटच्या खाली श्रिंकेज होतं का, नाही. श्रिंकेज लिमिट येते. श्रिंकेज लिमिट म्हणजे काय, त्याच्या खाली श्रिंकेज होणार नाही. श्रिंकेज लिमिट म्हणजे काय, त्याच्या खाली श्रिंकेज होणार नाही, भले किती पाणी काढून टाका तुम्ही, बरोबर का. त्याच्यावरती किती श्रिंकेज होते हे काढण्यासाठी या सगळ्या टर्म्स आहेत. श्रिंकेज रेशो पण, व्हॅल्यूमेट्रिक श्रिंकेज पण. आता आपण बघणार लिनियर श्रिंकेज. लिनियर श्रिंकेज. आता लिनियर श्रिंकेज म्हणजे काय बरं का. लिनियर श्रिंकेज म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल, समजा ना ही एक असा ब्लॉक आहे मातीचा, असा आहे मातीचा एक ब्लॉक आहे आणि याचा एरिया आहे. आता हा एरिया खूप मोठा एरिया आहे. हे एक शेत आहे. हे काय, एक शेत आहे म्हणे. आपण म्हणतो ना सॉईलमध्ये काय, सॉईल ही एक सेमी इनफायनाईट मीडियम असतं. सॉईल कशामध्ये, सेमी इनफायनाईट मीडियममध्ये. तो सेमी इनफायनाईट म्हणजे काय, त्याचा एरिया इनफायनाईट असतो. त्याचा एरिया काय आहे, इनफायनाईट म्हणे, आणि डेप्थ जी आहे ती फायनाईट आहे. सो डेप्थ काय आहे, फायनाईट आहे. डेप्थ फायनाईट आहे पण एरिया इनफायनाईट आहे. याला म्हणतो आपण सेमी इनफायनाईट. ठीक आहे. आता मी काय बोलतो माहिती आहे का, याच्यामधून जर का समजा तुम्ही पाणी बाहेर काढत असणार, वॉटर कंटेंट जर का रिड्यूस करत असणार, तर याच्यामध्ये काय होईल, डिक्रीज होईल. आणि डिक्रीज कशामध्ये होईल बरं का, डिक्रीज व्हॅल्यूमध्ये होईल. पण आपण काय बोलतोय, लिनियर श्रिंकेज म्हणतोय. लिनियर श्रिंकेज म्हणजे काय, फक्त कोणत्या तरी एका डायमेन्शनमध्ये. मग कोणत्या डायमेन्शनमध्ये, ते म्हणजे डेप्थमध्ये. मग काय म्हणतोय, वॉटर कंटेंटला रिड्यूस केल्यामुळे डेप्थमध्ये किती रिड्यूसपणा येतोय. म्हणजे काय, इथं उंची होती समजा 5 मीटर आणि पाणी बाहेर जर काढलं ना मी, तर 4 मीटर एवढी काय झाली, त्याची उंची होऊन गेली. मग पाणी किती बाहेर निघून गेले, 1 मीटर पाणी बाहेर निघून, 1 मीटर एवढी उंची काय झाली, 1 मीटर एवढी उंची कमी झालेली. आणि या उंचीवरून आपल्याला काय अंदाज येऊन जाईल, आपल्याला अंदाज येऊन जाईल ना की बाबा पाणी जर का बाहेर काढून टाकलं तर याची 1 मीटर जमीन खाली बसून जाते. समजा मी आता एक फाउंडेशनचं आपण काम करायला जातोय, तिथे मला फाउंडेशन बांधायचं आहे आणि तिथे सॉईलची टेस्टिंग केली, तिथलं वॉटर कंटेंट रिड्यूस करत गेलो आणि मला दिसलं की एवढं खाली जातं. मग मी विचार करणार की समजा उन्हाळा जेव्हा असेल, उन्हाळा असताना याच्यामधलं वॉटर कंटेंट उडून जाईल, त्यामुळे जे काही खाली एवढं बसून जाईल. आणि एवढं बसलं जर समजा, तर त्याच्यामुळे आपल्या स्ट्रक्चरवरती काय परिणाम होईल, हे परिणाम काढण्यासाठी मला श्रिंकेज, लिनियर श्रिंकेजचा अभ्यास करावा लागतो. आलं लक्षामध्ये. तर मग आता आपण कसं डिपेंड करतो याला बघा, लिनियर श्रिंकेजला इट इज डिफाइंड ॲज डिक्रीज इन
डिक्रीज इन वन डायमेन्शन. अगोदर व्हॅल्यूमॅट्रिक सिंकेजमध्ये आपण काय बोलतो, डिक्रीज इन होल व्हॅल्यूम ऑफ सॉईल विथ पर्सेंटेज ऑफ ड्राय व्हॅल्यूम असं बोललो होतो आपण, बरोबर. आता याला कसं डिफाईन करतोय, इट इज डिफाईन ॲज द डिक्रीज इन वन डायमेन्शन when water content it's reduced from its water content it's reduced from its given value percentage dimension when water content. बघा काय लिहिले मी, इट इज अ डिफाईन ॲज डिक्रीज इन द वन डायमेन्शन ऑफ द सॉईल एक्सप्रेस ॲज पर्सेंटेज ऑफ, असं लिहिले का बघा, बरं का चुकीचं झालं माझ्याकडून. बघा, इट इज डिफाईन ॲज डिक्रीज इन अ वन डायमेन्शन ऑफ सॉईल एक्सप्रेस ॲज पर्सेंटेज इट्स ओरिजिनल डायमेन्शन when water content it's reduced from its given value up to shrinkage limit. सो सोपं आहे, काही नाही, काहीतरी सुरुवातीला काहीतरी त्याचा व्हॅल्यूम असेल, राईट. तुम्ही वॉटर कंटेंट काढतायत, कुठपर्यंत वॉटर कंटेंट काढतोय, व्हॅल्यूमॅट्रिक सिंकेजमध्ये पण आणि लिनियर सिंकेजमध्ये पण. जे पाणी मी बाहेर काढतोय ना, कुठपर्यंत पाणी काढायचं की जिथपर्यंत आपलं मातीमध्ये श्रिंकेज लिमिट येऊन जाईल. तो श्रिंकेज लिमिटपर्यंत आपण पाणी बाहेर काढतोय. सुरुवातीला काहीतरी जास्त पाणी असेल, माती सुपर सॅच्युरेटेड असेल, तर सुपर सॅच्युरेटेड मातीमधून आपण काय करतोय, जसं की आता तुम्हाला कळेल. आता बघा, ही आपली जमीन आहे, ही ग्राउंड लेवल आहे, राईट. आणि पाणी आता ग्राउंड लेवलपर्यंत येऊन गेले, समजा ग्राउंड लेवलपर्यंत येऊन गेले. आता जर का तुम्ही याच्यामध्ये जर का पाणी बाहेर काढत गेलात, कुठपर्यंत पाणी इथपर्यंत बाहेर काढून टाका की आपल्या मातीमध्ये श्रिंकेज लिमिट येईल. तर श्रिंकेज लिमिटपर्यंत येईल, त्या लेवलपर्यंत याची किती, एक बघा ना, मला एक सांगा, तुम्ही मला एक बात सांगा, जर समजा मी पाणी बाहेर काढत गेलो, कुठपर्यंत व्हॅल्यूम चेंज होईल, कुठपर्यंत होईल, वॉटर कंटेंट जोपर्यंत श्रिंकेज लिमिट येत नाही तोपर्यंत. आता त्याच्यानंतर जर किती बी पाणी बाहेर काढून टाकलं ना, व्हॅल्यूमध्ये काही चेंज होईल का, नाही होणार, राईट की नाही. आपण काय म्हणतोय बाबा, की आता काहीतरी त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट असेल, तर वॉटर कंटेंट मी कमी करत जर का गेलो कुठपर्यंत, अप टू श्रिंकेज लिमिटपर्यंत, तर त्याच्यामुळे जी काही डेप्थ आहे त्या डेप्थमध्ये किती डिक्रीज होतोय त्यालाच म्हणून देतो आपण लिनियर श्रिंकेज. कळालं का, त्याला एक्सप्रेस करायचं पुढं काय. सो इन केस ऑफ सॉईल लिनियर सॉईलच्या केसमध्ये लिनियर डायमेन्शन कोणतं असणार, आता तुम्हाला एकच डायमेन्शन म्हणले ना. सो इन केस ऑफ द सॉईल लिनियर डायमेन्शन इज कन्सिडर्ड थिकनेस और डेप्थ, थिकनेस आणि किंवा ब्रॅकेटमध्ये डेप्थ म्हणायची, थिकनेस डेप्थ, राईट. बिकॉज एरिया इज इन्फायनाइट, बिकॉज वी अज्युम एरिया इज इन्फायनाइट. सो एरिया तर इन्फायनाइट आहे, तर त्याच्यामधले चेंज कशाला बघायला जाणार आपण, बघायला कोणत्या डायमेन्शनमध्ये जाणार, एकच डायमेन्शनमध्ये चेंज बघायचं, तो म्हणजे डेप्थ. तर मग त्या डेप्थमध्ये किती चेंज होईल जेव्हा तुम्ही वॉटर कंटेंट काढून श्रिंकेज लिमिटपर्यंत जाणार. वॉटर कंटेंट काढत श्रिंकेज लिमिटपर्यंत गेल्यानंतर किती डेप्थमध्ये डिक्रीज होते याचा जो काही आहे याचा अंदाज तुम्हाला लिनियर श्रिंकेजवरून लागेल. आणि लक्षात या साईटवरती लोक लिनियर श्रिंकेजच काढायला जातात. जे काय आहे ना, तुम्ही जे रिकनन सर्वे करतात, रिकनन सर्वेमध्ये लोक लिनियर श्रिंकेज काढून येतात, की बाबा इथून जर का समजा पाणी आपण वापस काढत गेलो श्रिंकेज लिमिटपर्यंत, तर किती डेप्थ खाली बसेल या गोष्टीचा अंदाज घेऊन घेत असतात. ओके, हे झालं. आता श्रिंकेज लिमिटचा फॉर्म्युला काय आपलं, याचा लिनियर श्रिंकेजचा फॉर्म्युला. सो लिनियर श्रिंकेजचा फॉर्म्युला आहे, जरा अवघड फॉर्म्युला आहे तो, 1 मायनस ब्रॅकेटमध्ये 100 डिवाइड बाय 100 प्लस व्हॅल्यूमॅट्रिक श्रिंकेज, VS म्हणजे व्हॅल्यूमॅट्रिक श्रिंकेज, हां, रेज टू पॉवर 1/3 या पूर्ण ब्रॅकेटला हे करून द्यायचं, इंटू 100 करून द्यायचं. आलं लक्षात, हे झालं लिनियर श्रिंकेज. सो 1 मायनस 100 डिवाइड बाय 100 प्लस VS या पूर्ण ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे क्यूब रूट म्हणा तुम्ही, 1/3 म्हणजे क्यूब रूट, आणि पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट झाल्यानंतर इंटू 100 करत आहे. हे झालं लिनियर श्रिंकेज. अशा पद्धतीने आपण काढू शकतो. लिनियर श्रिंकेज काढण्यासाठी तुम्हाला व्हॅल्यूमॅट्रिक श्रिंकेज माहीत पाहिजे. हे रिलेशन आहे दोघांमधलं, व्हॅल्यूमॅट्रिक श्रिंकेज. तर व्हॅल्यूमॅट्रिक श्रिंकेज जर तुम्हाला दिलं असेल, म्हटलं असेल की लिनियर श्रिंकेज काढा, हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, तुम्ही त्याच्यावरून काढू शकता. बोला, क्लिअर आहे काय, हे क्लिअर आहे, सांगत चला रे पटपट. चला पुढचा आता प्लास्टिसिटी इंडेक्स.
तुम्हाला लक्षात आलं का? आपला श्रिंकेज रेशो जो होता तो तुम्हाला आयडिया कशाची देतो, तो तुम्हाला आयडिया देतो की बाबा वॉटर कंटेंट वॉटर कंटेंट रिड्यूस केल्यामुळे चेंजेस किती होतं व्हॅल्यूमध्ये, त्याची आयडिया तिथून भेटते. सेम आयडिया तुम्हाला अजून याच्यावरून भेटत होती व्हॅल्यूमेट्रिक श्रिंकेजवरून, सेम आयडिया तुम्हाला लिनियर श्रिंकेजवरून पण भेटत होती. हे तिघं टर्म जे होते त्याच्यावरून भेटत होती. श्रिंकेज इंडेक्सवरून तुम्हाला काय आयडिया भेटत होती की जो की आपला सेमी सॉलिड स्टेट आहे ना, त्याची वॉटर कंटेंटची रेंज किती वाईड किती रेंज वाईड आहे, त्याच्यावरून तुम्हाला कंप्रेसिबिलिटीची आयडिया येऊन जाईल. आणि कंप्रेसिबिलिटी म्हणजेच काय, व्हॅल्यूम चेंज, तिथं पण व्हॅल्यूम चेंजची आयडिया भेटते. म्हणजे श्रिंकेज इंडेक्स, श्रिंकेज रेशो, राईट. नंतर पुढचं काय, व्हॅल्यूमेट्रिक श्रिंकेज, लिनियर श्रिंकेज, या चारी याच्यावरून तुम्ही लिहिणार डायरेक्ट. या चारी याच्यावरून तुम्हाला कशाचं हे दिसायला भेटते, तुम्हाला चारींवरून व्हॅल्यूम चेंजची आयडिया भेटत आहे. तर तुम्ही लिहू शकतात मराठीमध्ये की वरच्या चारी टर्म्स, वरच्या चारी इंडेक्स जे आहेत, वरच्या चारी टर्म्स जे आहेत त्याच्यावरून व्हॅल्यूम चेंजचा आपला अंदाज लागतो. व्हॅल्यूम चेंजचा आपल्याला अंदाज लागतो. लिहून घ्या मराठीमध्ये, राईट की नाही. वरच्या चारी टर्मवरून आपल्याला व्हॅल्यूम चेंजचा अंदाज लागतो. तुम्हाला MCQ बनवून देतील, ते लक्षामध्ये राहील ते. ठीक आहे. आता प्लास्टिसिटी इंडेक्स बघायची. प्लास्टिसिटी इंडेक्सला डिनोट करतो मी IP ने. श्रिंकेज इंडेक्सला काय बोललो होतो बरं का रे, श्रिंकेज इंडेक्स म्हटल्यावरती काय बोललो तुम्ही की सेमी सॉलिड स्टेटमधली असणारी जी वॉटर कंटेंटची रेंज आहे ना, तिला बोललो होतो श्रिंकेज इंडेक्स. आता इथं काय म्हटलं मी, प्लास्टिसिटी इंडेक्स. प्लास्टिसिटी इंडेक्स म्हणजे काय बरं का, की रेंज ही पण वॉटर कंटेंटची रेंज आहे. सो इट इज द रेंज ऑफ कन्सिस्टन्सी ऑर वॉटर कंटेंट. इट इज रेंज ऑफ कन्सिस्टन्सी इन विच सॉईल एक्झिबिट प्लास्टिक प्रॉपर्टी. की कोणत्या रेंजमध्ये, कोणत्या वॉटर कंटेंटच्या रेंजमध्ये आपली माती प्लास्टिक बिहेव करते. कोणत्या वॉटर कंटेंटच्या रेंजमध्ये, आपण काय म्हणतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मी म्हणतो समजा तुम्हाला एखाद्या मातीची, तुम्ही काय म्हणतात 2 ते 2.8 एवढी स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची काय रेंज आहे समजा. तर 2 ते 2.8 ही काय झाली, एक रेंज झाली की नाही. तसंच वॉटर कंटेंटची कोणती अशी रेंज आहे, समजा एक माती, ही माती जी ना प्लास्टिक म्हणून बिहेव करणार. पण कोणत्या रेंजमध्ये प्लास्टिक म्हणून बिहेव करणार, तुम्ही म्हणणार की 2% ते 5% या वॉटर कंटेंटच्या रेंजमध्ये आपली माती काय बिहेव करणार प्लास्टिसिटी. क्लिअर आहे का, एवढी रेंजमध्ये. मग आपण अशी रेंज पण काढलेली असते ना, तर त्याच रेंजला मी काय म्हणतो प्लास्टिसिटी इंडेक्स. कळालं का. आपली माती प्लास्टिक स्टेटमध्ये आहे, प्लास्टिक मटेरियल म्हणून बिहेव करत आहे, हे सांगण्यासाठी आपल्याकडे एक वॉटर कंटेंटची रेंज असेल. आपली माती सेमी सॉलिडमध्ये आहे ते सांगण्यासाठी वॉटर कंटेंटची जी रेंज होती तिला मी श्रिंकेज इंडेक्स म्हणलो. आपली माती आता प्लास्टिक स्टेटमध्ये आहे, प्लास्टिक मटेरियल म्हणून बिहेव करणार कधून, तर या रेंजपासून या रेंजपर्यंत जर का वॉटर कंटेंट असेल तर आपली माती प्लास्टिक असेल, राईट. तो प्लास्टिसिटी इंडेक्स बघा मात्र लिहा. इट इज द range of water content, it is the range of water content, it is the range of water content in which soil exhibit plastic property or behave like प्लास्टिक मटेरियल. ठीक आहे, क्लिअर झालं का तुम्हाला. कुलदीप कळालं का ही कन्सेप्ट, प्लास्टिक इंडेक्स म्हणजे काय. हां, जर मी असं बोललो समजा एखादी माती, आणि ही मातीचं जे ना म्हणे असं रेंज देऊन दिली मी समजा 5% ते 10%, म्हणजे आपल्याला कळून जाईल ना आता की जर वॉटर कंटेंट 5% पासून तर 10% जर का असतं ना बाबा, तर याच्यामध्ये काय असणार आहे 100% याच्यामध्ये प्लास्टिसिटी दिसायला भेटणार आहे. सो देअरफॉर IP चा फॉर्म्युला आपण कसं लिहिणार, आता बघा आपण नाही काढू आपला ग्राफ. हे झालं WS, हे झालं WP. प्लास्टिक स्टेट कुठे, हे वाला प्लास्टिक स्टेट आहे. आता प्लास्टिक स्टेटमध्ये याच्यात राहते तो रेंज कोणती असेल आपली, इथून ते इथपर्यंत. म्हणजे इथं काय असणार बरं का, इथं WL असेल, WP असेल. तर आपली माती प्लास्टिक स्टेटमध्ये कोणत्या वॉटर कंटेंटच्या दरम्यान असते, WL आणि WP. त्यावर तुम्ही IP काय लिहिणार, IP इज इक्वल टू WL मायनस WP. क्लिअर आहे. एवढ्या रेंजमध्ये तो एक रेंज आहे बाबा, या रेंजमध्ये दिसायला भेटेल. त्या दोघांचा जो डिफरन्स असेल ना, तर एवढी मोठी रेंज आहे आपली, या रेंजमध्ये आपल्याला तो दिसायला भेटणार. Right, so it is the range of water content in which, it is range of water content or range of consistency in which plastic property म्हणून तो बिहेव करणार. अशा पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट करून टाकणार. तो समजा मी जर डिफरन्स काढला आता जर डिफरन्स आला तो 20%चा, तो 20%चा डिफरन्स म्हणजे काय बरं का, की एवढी मोठी रेंज आहे ती, या एवढ्या रेंजमध्ये आपल्याला काय दिसायला भेटते, ते त्या रेंजमध्ये आपल्याला ती माती प्लास्टिकमध्ये दिसायला भेटते. आपण एक्सप्रेशन पुढे जाऊन बघूया पुढे. ठीक आहे, तर काय म्हटलं आता पुढे बघा. लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट अँड प्लास्टिक इंडेक्स आर ऑल डिपेंड अपॉन द टाईप ऑफ द अमाऊंट ऑफ द क्ले. लिहा बरं वाक्य. लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट, या सगळ्यांच्या व्हॅल्यूचा टेबल लिहून दिला होता तुम्हाला मी. लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट अँड प्लास्टिसिटी इंडेक्स. म्हणजे IP प्लास्टिसिटी इंडेक्स.
या सगळ्यांच्या व्हॅल्यू, लिक्विड लिमिटची व्हॅल्यू, प्लास्टिक लिमिटची व्हॅल्यू तुम्हाला 2 टेबल बनवून दिले होते. सँडमध्ये लिक्विड लिमिट काढता येत नाही, नंतर ग्रॅव्हलमध्ये पण काढता येत नाही, त्यांच्या व्हॅल्यूचा टेबल दिला होता. पण ते डिपेंड कशावरती करतं माहिती आहे का? हे लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट आणि प्लास्टिसिटी इंडेक्स यांची जी व्हॅल्यू आहे ना ती व्हॅरी पण करून जाते. ती कशावर डिपेंड राहते? सो इथपर्यंत आलो. आर याच्या पुढे आर ऑल डिपेंडेंट अपॉन type and amount of clay, type and amount of clay, राईट का? म्हणजे काय बरं का, तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, टाईप आणि अमाऊंट ऑफ क्ले. त्याच्यामध्ये जे काही क्ले पार्टिकल्स असतील, मिनरल वगैरे, जर समजा लिक्विडमध्ये जर का खूप जास्त असेल तर ते डिपेंड करून जातं. मग लिक्विड लिमिटची व्हॅल्यू या सगळ्या तुम्ही बघा ना, आपण तो टेबल बनवलेला आहे, मातीच्या प्रकारावरून त्या व्हॅल्यू व्हॅरी करत जात होत्या. तो ते सेम स्टोरी आहे इथं, राईट. तो आता इथं एक टेबल दिला आहे IP चा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला. इथं काय बरं का, एक डिस्क्रिप्शन करून दिलं आहे, एक टेबल काढून दिलं आहे. हा टेबल तुम्हाला डायरेक्ट तोंडपाठ पाहिजे, बाकी नसले तरी चालेल, पण हा टेबल तोंडपाठ पाहिजे. IP आणि ते डिस्क्रिप्शन तो काय बरं का, नॉन प्लास्टिक 0 जर का असेल IPची व्हॅल्यू तर नॉन प्लास्टिक असेल. कसं बरं का, करून बघू आता. फॉर्म्युला काय आपला, IP = WL - WP, राईट की नाही. आता मला तुम्ही सांगा, राईट का, आपण काय लिहिलं होतं ते, इट इज द रेंज ऑफ कन्सिस्टन्सी किंवा इट इज द रेंज ऑफ वॉटर कंटेंट म्हणलं आहे. जे वॉटर कंटेंट म्हणलं ते कन्सिस्टन्सी म्हणून द्या तुम्ही. आता बघा, WL - WP आणि याची व्हॅल्यू समजा 0 येते. तर याची व्हॅल्यू 0 येते याचा अर्थ काय, लिक्विड लिमिट पण आणि प्लास्टिक लिमिट पण एकाच रेषावरती. म्हणजे काय बरं का, तुम्ही टेबल बनवून तर ठेवा, तो मी सांगतो समजून बघा. इथंच आपला WP आहे आणि इथंच आपला WL आहे. मग मला सांगा याच्यामध्ये प्लास्टिसिटीचा रेंज सापडेल का? प्लास्टिसिटीचं रेंज असेल का? तुम्हाला जर का सांगून दिलं कोणी की IP = 0 आहे, तुम्ही काय म्हणणार, त्याच्यामध्ये प्लास्टिसिटीच नाही आहे, तो प्लास्टिसिटीची स्टेजच नाही आहे. लक्षामध्ये, तर प्लास्टिसिटीची स्टेज नाही, हे आपल्याला कळून जाईल. पुढं दुसरी का, आता <7 IP ची व्हॅल्यू <7 जर का असेल तर आपण म्हणणार लो प्लास्टिक. लो प्लास्टिक म्हणजे काय, ती रेंज छोटी आहे, ती रेंज जी आहे ना ती छोटी आहे. म्हणजे आपलं माती जे ना कमी रेंजमध्ये प्लास्टिसिटी दाखवेल. म्हणजे पाणी ॲड करतायत तो थोडंसं दाखवेल, तेवढ्याच रेंजमध्ये, तो तेवढ्या छोट्याशा रेंजमध्ये, वॉटर कंटेंटची छोटीशी रेंजमध्ये प्लास्टिसिटी दाखवणार, त्याच्यानंतर ते प्लास्टिसिटी दाखवणार नाही. तो वॉटर कंटेंट जे आहे ना छोट्याशा रेंजमधल्या वॉटर कंटेंटवरती ती प्लास्टिसिटी दाखवणार, नंतर दाखवणार नाही, राईट. पुढे काय, 7 ते 17 याच्यामध्ये जर का IPची व्हॅल्यू असेल तर त्याला म्हणतो मीडियम प्लास्टिक. आणि 17पेक्षा जास्त जर का असेल तर हाय प्लास्टिक. बघा, डोकं लावा बरं, काय सांगते. समजा व्हॅल्यू आली, आता म्हणलं तुम्हाला IP = 20, देन IP = 20, देन प्लास्टिसिटी ऑफ सॉईल इज व्हॉट. तर सॉईलची प्लास्टिसिटी काय असेल, हायली प्लास्टिक असेल. तो सॉईल इज व्हॉट, सॉईल कोणत्या प्रकारची असेल, हायली प्लास्टिक असेल. तो सॉईल जी आहे ती आपली हायली प्लास्टिक असेल. लक्षामध्ये घ्या, रेंज कळते ना. तर जेवढी मोठी रेंज असेल ना वॉटर कंटेंटची, त्या दोघांचा गॅप म्हणजे IP, जेवढी मोठी रेंज असेल ना वॉटर कंटेंटची, म्हणजे तेवढ्या वॉटर कंटेंटमध्ये आपलं जे काय आहे, तेवढ्या जास्त वॉटर कंटेंटमध्ये आपली माती जी काय आहे ती प्लास्टिकमध्ये बिहेव करते, असा आपल्याला अंदाज येऊन जात असतो. ओके, हायली प्लास्टिक. मग आता अजून एक दुसरा टेबल आहे, त्याच्यानंतर अजून खास एक आयडिया भेटून जाईल. टाईप ऑफ सॉईल आहे, इकडे IP, राईट. टाईप ऑफ सॉईल आहे, तिकडे IP. इथे काय बरं का, ग्रॅव्हल. तुम्ही मला सांगा बरं का, ग्रॅव्हलचा IP किती असेल रे, ग्रॅव्हलचा IP किती असेल, ग्रॅव्हलचा IP 0 असेल का, कारण की विचार करा, ग्रॅव्हलमध्ये प्लास्टिसिटी येईल का, कोणत्याच वॉटर कंटेंटला प्लास्टिसिटी दिसणार नाही तुम्हाला, राईट का. म्हणजे आपण जर समजा डायग्राम काढायला गेलो, तुम्हाला दिसायला काय भेटेल, इथपर्यंत ठीक आहे, पण इथून जे ना तुम्हाला डायरेक्ट म्हणजे कोणत्याच पॉईंटला प्लास्टिसिटीची रेंजच नाही येणार, प्लास्टिसिटीची स्टेजच येणार नाही, प्लास्टिसिटीच येत नाही. तो IP 0 असेल ग्रॅव्हलमध्ये. सँडमध्ये पण 0, कारण की हे सँड अँड ग्रॅव्हल आर नॉन प्लास्टिक मटेरियल. सिल्टमध्ये किती असते IPची व्हॅल्यू, सिल्टमध्ये किती असते,
10 ते 15%. लक्षात घ्या, आय पीची व्हॅल्यू कशामुळे वाढत असते? आय पीची व्हॅल्यू, लिक्विड लिमिटची व्हॅल्यू, प्लास्टिसिटीची व्हॅल्यू, क्लेचं कंटेंट वाढल्यामुळे. मग जेवढं जास्त क्लेचं कंटेंट असेल, जेवढं जास्त क्लेचं कंटेंट तेवढी जास्त आय पी. लिहून घ्यायचं वाक्य पण, जेवढं जास्त क्लेचं कंटेंट तेवढं जास्त आय पी. आणि हे जे काही आहे ना, या आय पी आणि याच्यावरून क्लेवरून एक फॅक्टर आपण पुढे काढतो, त्याला ॲक्टिव्हिटी म्हणतो आपण. या हाच पॉईंट उचलेल पुढे. पुढे ॲक्टिव्हिटी म्हणून कन्सेप्ट असते, ती इथं लागणार. मी काय बोलतो तुम्हाला, जेवढी जास्त क्ले तेवढी जास्त काय असते, तेवढी जास्त प्लास्टिसिटी असते. प्लास्टिसिटीची रेंज असते म्हणजे तेवढी जास्त प्लास्टिसिटी. खूप जास्त रेंज अवेलेबल असेल आपल्या प्लास्टिकसाठी. ओके. आता तुम्ही एक काम करा ना, आपण जे ना बैल बनवण्यासाठी, मूर्ती बनवण्यासाठी, हे दिवा बनवण्यासाठी, तर प्लास्टिसिटीची खूप रेंज जास्त आहे. म्हणजे काय, थोडंसं जरी पाणी टाकलं तरी तुम्हाला प्लास्टिसिटी भेटून जाईल, जास्त जरी पाणी टाकलं तरी सुद्धा प्लास्टिसिटी भेटून जाईल. रेंज कळते का? थोडं जरी पाणी टाकलं तरी प्लास्टिसिटी भेटून जाईल, जास्त जरी भेटलं तरी तुम्हाला प्लास्टिसिटी भेटून जाईल. ही रेंज जास्त आहे, ही प्लास्टिसिटी इंडेक्स आहे. सिल्ट, क्ले, तो क्ले ॲल्युअल सॉईल. क्लेमध्ये कोणती सॉईल घेऊन म्हणतो मी? ॲल्युअल सॉईल. तो क्लेमध्ये ॲल्युअल सॉईल जर असेल तर तिचा प्लास्टिसिटी इंडेक्स जो काय आहे आपल्याला 15 ते 100 पर्यंत दिसायला भेटेल. ठीक आहे, 15 ते 100 मध्ये दिसायला भेटेल. आणि क्ले पण कोणता क्ले? ब्लॅक कॉटन सॉईल. ब्लॅक कॉटन सॉईल, तो ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये क्लेचं कंटेंट जास्त असेल, त्यामुळे 100 ते 250. आलं लक्षामध्ये? आणि तुम्ही काय लिहिले? क्लेचं कंटेंट जेवढं जास्त तेवढं लिक्विड लिमिट जास्त, तेवढं प्लास्टिक लिमिट जास्त. बरोबर का? ते सांगितलं ना, तेवढं लिक्विड लिमिट जास्त, तेवढं प्लास्टिक लिमिट पण जास्त, राईट, आणि तेवढं प्लास्टिसिटी इंडेक्स पण जास्त. हे तिघं पॉईंट लक्षात ठेवायचे तुम्ही. ओके. आज समजा मी दोन गोष्टीची तुलनात्मक गोष्टी घेतो. तुलना करून दाखवतो. समजा एक माती आहे आय पी, तिचा आय पी जे ना, तो समजा नंबर घेऊ आपण 2. आणि एक माती आहे, तिचा आय पी जो आहे ना, तो समजा 6 आहे. तो मला कोणीतरी समजून सांगा यांचा मिनिंग काय होतोय. एकाची व्हॅल्यू आय पी इक्वल टू 2 आहे आणि एकाची आय पी इक्वल टू 6 आहे. तर मी समजेल की तुम्हाला कळालं. मी एवढं जर बोलतोय ना, तेव्हा तुम्हाला ते कळाले बुवा, असं मी समजेल. नेहा किंवा भाग्यश्वरी, तुमच्या दोघांपैकी मला कोणतरी सांगा याचा मिनिंग काय होतोय. आय पी इक्वल टू 2 आहे आणि आय पी इक्वल टू 6, याचा मिनिंग काय होत असेल. आता हे आय पी वॉटर कंटेनचा डिफरन्स होतो ना, याला पर्सेंटमध्ये लिहिलं तरी चालेल. सांगा बरं रे, काय मिनिंग होत असेल याचा. याचा मिनिंग काय होतो माहिती तुम्हाला, की बाबा ही माती जी आहे ना, ही जी खालची माती आहे, हिचा 6% रेंज आहे. 6% रेंज म्हणजे काय? समजा 6% रेंज म्हणजे काय, की ही माती जास्त प्लास्टिसिटी दाखवते. आलं लक्षामध्ये? ही माती जास्त प्लास्टिसिटी दाखवते, याची रेंज जास्त आहे. याची रेंज जास्त आहे, तो रेंज जास्त आहे याची. लक्षामध्ये येते का तुम्हाला? ही माती जास्त प्लास्टिसिटी दाखवणार. आणि आय पी इक्वल टू 2% ना, ती माती जी ना कमी प्लास्टिसिटी दाखवणार, कारण की जी रेंज कमी आहे. राईट, तो 2% रेंज आहे. म्हणजे 2%पेक्षा जास्त पाणी जर का तुम्ही ॲड करून टाकलं ना, म्हणजे काय म्हणतो मी आता, एक प्लास्टिसिटी आली बरं का मातीला प्लास्टिसिटी आली. मातीला आता प्लास्टिसिटी आली, त्याच्यानंतर 2% एवढं पाणी टाकलं ना, आणि जर तुम्ही 3% टाकलं ना पाणी, तर चालली ती माती पसरायला, तिथं प्लास्टिसिटी गेली निघून. आलं का लक्षामध्ये? म्हणजे कमी रेंज आहे. एक माती होती, तिची प्लास्टिसिटीची रेंजपर्यंत आपण आलो. आता आपण वॉटर कंटेंट ॲड करतो. 1% ॲड केलं, त्याला प्लास्टिसिटी भेटली. 2% ॲड केलं तरी पण प्लास्टिसिटी भेटते. 3% जर तुम्ही ॲड केला, त्याची प्लास्टिसिटी गेली निघून. का? कारण की तिची रेंज किती आहे? 2%ची. खाली जर आला तुम्ही, तो एक माती जी ना, ती प्लास्टिसिटी रेंजपर्यंत आली. आता पाणी ॲड केलं मी, 1% प्लास्टिसिटी देते. 2% ॲड केले तरी पण प्लास्टिसिटी. 3% देते तरी पण प्लास्टिकमध्ये. 4% तरी पण प्लास्टिक. तो याची रेंज जास्त आहे, म्हणजे याच्यामध्ये प्लास्टिसिटी जास्त आहे. क्लिअर आहे का? असा हा मिनिंग आहे. आता हे झालं गड्या, हे झालं आपलं काय, तो प्लास्टिसिटी इंडेक्स हे आपलं झालेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न किती भारी विचारतो बघा. इथं नोट पॉईंट पण आहे, तर नोट पॉईंट आहे, तो लिहून घ्या. एकदम बढिया नोट पॉईंट आहे हा. आणि हा नोट पॉईंट जो की ना, आता हा नोट पॉईंट ॲक्च्युली हायड्रोलॉजीमध्ये एक क्वेश्चन विचारला होता. आणि माझं असं मत आहे, तेव्हा जवळजवळ 60 ते 70% पोरं चुकलेले असतील. कसं काय सांगतात बघा, हे वाक्य लिहून घेऊ आपण पडले. सँड अँड ग्रॅव्हल प्लास्टिक लिमिट नॉट अटेन. प्लास्टिक लिमिट नॉट अटेन. आपल्याला प्लास्टिक लिमिट भेटते का? सँड आणि ग्रॅव्हलमध्ये नाही भेटत. सँड अँड ग्रॅव्हलमध्ये आपल्याला प्लास्टिक लिमिट भेटतच नाही. सो सँड अँड ग्रॅव्हल प्लास्टिक लिमिट इज नॉट अटेन. हेन्स देअर आर रिपोर्टेड ॲज. त्याला काय म्हणून देणार मी त्यांना? तुम्हाला जर का समजा त्याची प्लास्टिसिटीच काढता येत नाही आहे, सो देअर आर रिपोर्टेड ॲज, त्यांना आपण काय म्हणून देतो? रिपोर्टेड ॲज नॉन प्लास्टिक. आलं लक्षामध्ये? तो सँड आणि ग्रॅव्हल हे नॉन प्लास्टिक मटेरियल आहेत, त्याला नॉन प्लास्टिक म्हणून देईल. दुसरा पॉईंट, इफ प्लास्टिक लिमिट ऑफ सॉईल कम्स
equal or greater equal or greater than liquid limit, greater than liquid limit. प्लास्टिसिटी इंडेक्स काय येईल सांगा बरं का रे. प्लास्टिसिटी इंडेक्स इज रिपोर्टेड ॲज, सांगा बरं का प्लास्टिसिटी इंडेक्स काय येईल. काय म्हटलेले, प्लास्टिक लिमिट ऑफ सॉईल कम्स इक्वल ऑर ग्रेटर दॅन. प्लास्टिसिटी इंडेक्स समजा आता आपला फॉर्म्युला का आता आय पीचा, आय पी इज इक्वल टू WL मायनस WP. आणि इथं काय म्हणले की आता आपल्या WP जास्त येतोय. जर WP जास्त असेल आणि WL जर का कमी असेल तर तुम्ही मला सांगा, WP जास्त आहे आणि WL जर का कमी असेल तर तुम्ही मला सांगा व्हॅल्यू काय येईल ती निगेटिव्ह. व्हॅल्यू काय निगेटिव्ह. पण असं पॉसिबल तर नाहीच जास्त. पहिले प्लास्टिसिटी येते आणि त्याच्यानंतर काय येते, त्याच्यानंतर लिक्विड लिमिट असतो. तर पहिले प्लास्टिक लिमिट येतं त्याच्यानंतर लिक्विड लिमिट असतं. तर तुम्ही काय म्हणणार की यार प्लास्टिसिटी इंडेक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह येते, असं कधीच पॉसिबल नाही. ठीक आहे. तो काय म्हणतो मी आता बघा, if plastic limit of the soil comes equal or greater than to the liquid limit, plasticity index is reported as 0. निगेटिव्ह नाही घ्यायचं, 0 घ्यायचं. मग तुम्हाला परीक्षेमध्ये किती एडं बनवतात माहिती आहे का. परीक्षेमध्ये काय कसं एडं बनवतात तुम्हाला म्हणतील ते क्वेश्चन म्हणतील प्लास्टिक लिमिट 20%, लिक्विड लिमिट 18%. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय पी. चला सांगा बरं का रे, आय पीची व्हॅल्यू काय येईल. काय येईल आय पीची व्हॅल्यू. WL मायनस WP 18 मायनस 20. उत्तर काय येणार तुम्ही -2. पण लक्षात घ्या आय पीची व्हॅल्यू कधी मायनसमध्ये राहत नाही. मग उत्तर काय असेल याचं 0. याचं उत्तर काय असेल 0. आणि हाच प्रश्न तिथं रनऑफमध्ये विचारला होता, हायड्रोलॉजीच्या रनऑफमध्ये विचारला होता. तिथं जे ना रनऑफ निगेटिव्हमध्ये व्हॅल्यू येत होती आणि निगेटिव्हमध्ये व्हॅल्यू पण होती, पोरांनी निगेटिव्हमध्ये करून टाकली. पण ज्याची कन्सेप्ट क्लिअर असेल की यार पाऊस निगेटिव्हमध्ये थोडी वाहणार, पाऊस कधी निगेटिव्हमध्ये, मला सांगा पाऊस कधी निगेटिव्हमध्ये वाहणार का, असं कधी होणार नाही ना. तर त्यामुळे त्याचं उत्तर तिथं पण 0 होतो. तर अशा पद्धतीने कन्सेप्ट जिथं क्लिअर असतात तिथून आपल्याला दिसायला भेटत असते. आणि याचा अंदाज पण तुम्ही लावू शकता ना. असं कधी पॉसिबल आहे का, असं कधी पॉसिबल आहे का. काय बरं का की समजा पहिले लिक्विड लिमिट येईल आणि नंतर प्लास्टिक लिमिट आहे, असं पॉसिबल आहे का रे. असं कधीच शक्य नाही. एकच कंडिशन बनवू शकते काय, एकतर असं घडेल बाबा की लिक्विड लिमिट आणि प्लास्टिक लिमिट दोघं इक्वल होऊ शकतात, परंतु ॲक्च्युअली लिक्विड इक्वल पण होत नाही ते. पण असं उलटं तर कधी होणार नाही. आणि झालं उलटं तर तुम्ही डायरेक्ट सरळ 0 लिहून टाकायचं. आय पीची व्हॅल्यू किती असेल 0 असेल. बोला क्लिअर इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपण बघू एक नोट आहे पुढे अजून, सो एक नोट लिहून घ्या. आता कन्झर्वेशन ऑफ मास शिकायचं आपल्याला. कन्झर्वेशन ऑफ मास तुम्हाला सगळ्या ठिकाणी अख्खं फ्लूइड मेकॅनिक्स, ऑल फ्लूइड मेकॅनिक्स आर बेस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ मास. ऑल हायड्रोलॉजी बेस्ड ऑन द कन्झर्वेशन ऑफ मास, राईट की नाही. तो कन्झर्वेशन ऑफ मास खूप महत्त्वाचा आहे. इन्व्हायरमेंटमध्ये पण तुम्ही BOD कंबाईन BOD जेव्हा काढत होते, तो कंबाईन BOD काढत असताना तुम्हाला कन्झर्वेशन ऑफ मास वापरायचं असतं. आता हे काय असतं बरं का, बघा म्हणलंय तुम्हाला एक माती इकडची, ही माती, या मातीचा IP जो आहे ना, या मातीचा IP 1 आहे काहीतरी आहे. इकडची एक दुसरी माती आहे, त्या मातीचा IP जो आहे ना तो 2 आहे. आणि या दोघं मातीला आपण मिक्स करतोय, या दोघं मातीला आपण काय करत आहोत, मिक्स करतोय. ते काय आपण ॲलिगेशन, मिक्सचर आणि ॲलिगेशन माहिती आहे ना, सेम स्टोरी आहे. मिक्सचर आणि ॲलिगेशन लावायचं. या दोघांना जर का समजा मी मिक्स केलं, तर मिक्स केल्यानंतर याचा IP किती येईल असा प्रश्न विचारतात. मिक्स केल्यानंतर याचा IP किती येईल. तर देअरफॉर तुम्ही काय करणार, याला लिहून घ्या. वेन नॉन प्लास्टिक सॉईल, एक मिनिट, when non-plastic soil like sand, so non-plastic soil like sand, त्याचा पण आता तुम्ही म्हणाल याचा IP कसं काय आला गड्या, IP 1. आता त्यांनी दिलेलं असतं उदाहरणामध्ये. मग तुम्ही कन्फ्यूज होऊन जायचं नाही. त्यांनी उदाहरणामध्ये म्हणलं समजा की IP ऑफ द सँड, मग तुम्ही म्हणाल सँडचा IP तर 0 असतो. पण लक्षात घ्या 0 असतो, एक स्टँडर्ड केस आहे, हे स्टँडर्ड केस आहे. प्युअर सँड जर असेल तर त्याचा IP तुम्हाला 0 दिसायला भेटेल. पण त्याच्यामध्ये थोडंफार क्लेचं प्रमाण जर का असेल ना तर मामूली IP येईल. लक्षामध्ये त्या सँडमध्ये थोडंफार क्लेचं प्रमाण जर असेल ना, त्या क्लेमुळे व्हॅल्यू येईल. लक्षामध्ये. तर वेन नॉन प्लॅस्टिक सॉईल, किंवा आपण एक काम करूया, याला खोडू आपण. काय लिहायचं तुम्हाला बघा, when one soil of IP, one soil of plasticity index IP1 is mixed with another soil have plasticity index IP2, then the
देन द प्लास्टिसिटी इंडेक्स ऑफ मिक्सचर कॅन बी कॅल्क्युलेट. प्लास्टिसिटी इंडेक्स ऑफ मिक्सचर इज इक्वल टू कसं काढणार मी बघा, आय पी मिक्स इज इक्वल टू मिक्स इज इक्वल टू IP1 इंटू X1 प्लस मोठं लिहितो इथं. सो मी IP मिक्स इज इक्वल टू IP1 इंटू X1 प्लस X1 इंटू X1 IP2 इंटू X2 डिवाइड बाय X1 प्लस X2. आता काय आहे समजून घ्या, याच्यावरती उदाहरणं विचारतात तुम्हाला, क्वेश्चन असतात त्याच्यावरती. तो IP मिक्स तुम्हाला काढायला लावलेले. आता मला एक बात सांगा, आता आपण जे मिक्सचर बनवतो ना, हे 100% मिक्सचर असतं, बरोबर की नाही. तो इथं काहीतरी एक माती पडलेली, इथून काहीतरी समजा इथून उचलणार मी 60% आणि तर इकडून मला उचलावं लागेल 40%. हे प्रोपोर्शन आहे ना. मग 60% म्हटल्यावरती काय X इज इक्वल टू वाट 0.6, 40% म्हटल्यावरती काय 0.4 आणि या दोघांना मी एकत्र जेव्हा करेल तेव्हापासून मला काय भेटेल, 1 भेटेल. क्लिअर झालं. सो देअरफॉर मी काय म्हणतोय, लक्षात घ्या मी काय बोलतोय. इकडे एक माती आहे, हिचा IP1 हा प्लास्टिसिटी इंडेक्स आहे. इकडची एक माती आहे, इथं प्लास्टिसिटी इंडेक्स आहे IP2. आता मी काय करते, इकडून आणि इकडून हे दोघं माते घेतोय. राईट. इकडून किती घेतोय समजा मी समजा X1% किंवा X1 घेतोय आणि इकडून घेतोय मी समजा X2%. तो X1 आणि X2 एवढा पर्सेंट घेतल्यानंतर आपल्याला 100% हे दिसायला भेटेल. राईट की नाही. सो देअरफॉर दोघांची बेरीज किती होऊन जाईल बरं का, जो सॅम्पल मला भेटेल X1 प्लस X2 एवढा सॅम्पल भेटेल आणि त्याचा IP जो असेल तो IP मिक्स असेल. ही अशी डायग्राम काढायची मला. IP1 इथून घेतला X1, IP2 इथून घेतला X2, दोघं एकत्र केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला X1 प्लस X2, बरोबर की नाही. एवढं माती भेटेल तुम्हाला आणि याचा IP काय असेल, IP मिक्स. मग IP मिक्स कसा काढता तुम्ही, IP मिक्स इज इक्वल टू या मातीचा IP1 आणि इकडून किती घेतले तुम्ही X1 प्लस IP2 इकडून किती घेतले X2. राईट. अशा पद्धतीने तुम्ही आता कन्झर्वेशन ऑफ मास कसं लावणार, असं लावणार का तुम्ही, असं लावणार ना तुम्ही. कसं, हे बघा IP मिक्स इंटू X1 प्लस X2, बरोबर की नाही. हे मिक्सचरचं X1 प्लस X2 इज इक्वल टू IP1 इंटू X1 प्लस IP2 इंटू X2. राईट. तर तोच फॉर्म्युला सेम अशा पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. हे झालं कन्झर्वेशन ऑफ मास. ठीक आहे, कन्झर्वेशन ऑफ मास. क्लिअर झालं काय तुम्हाला सांगा, क्लिअर झालं का रे, क्लिअर झालं नेहा. झालं. X2 त्याच्यावर उदाहरण घेईल मी. राईट. हां, X1 प्लस X2. आता मला सांगा इथं थांबून घेऊ का पुढचा अजून एक इंडेक्स घेऊ, सांगा इथं थांबून घेऊ का, इथं बाप 1.5 तास